नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या लेक्चरमध्ये मी तुमचं महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट 1949 ह्यावरचा जो चॅप्टर सेकंड आहे ज्याचं वेटेज हे तुमच्या एक्झाममध्ये खूप जास्त आहे आणि तो तुमच्या केडीएमसी भरतीमधल्या सर्व पोस्टसाठी सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आहे. तर हा चॅप्टर मी तुमचा इथे घेत आहे. त्यानंतर हा चॅप्टर घेत असताना ज्या आताच्या लेटेस्ट घटनादुरुस्ती आहेत त्या सुद्धा मी ह्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. प्लस हिस्टोरिकल बॅकग्राऊंड जे आहे महानगरपालिका ऍक्ट येण्याचं ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे किंवा कव्हर केलेलं आहे. तर चला चालू करूया आजचं लेक्चर. पण लेक्चरला चालू करण्याआधी मी तुम्हाला हा ऍक्ट अस्तित्वात येण्याचं जे कारण आहे किंवा हिस्टोरिकल बॅकग्राऊंड आहे ते इथे सांगतो. तर बघा, महानगरपालिकांचा जो इतिहास आहे तो ब्रिटिश राजवटीपासून सुरू होतो. इंग्लंडमधल्या बरो ह्या संस्थेच्या धर्तीवर 1793 मध्ये जो चार्टर ऍक्ट आला त्यानुसार मद्रास, कलकत्ता आणि मुंबई ह्या शहरांसाठी प्रथम स्थानिक शासन संस्था स्थापन करण्यात आला. त्यामध्ये सुद्धा जी पहिली तुमची महानगरपालिका उदयास आली ती कोणाची आली, कुठली आली, कुठल्या शहराची आली, तर ती मद्रास ह्या शहराची आली. आणि ती कधी आली तर 1687 ते 88 ह्या सालामध्ये आली. त्यानंतर ब्रिटिशांनी कलकत्ता आणि मुंबई ह्या स्थानिक शासन संस्था स्थापन केल्या. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका होती. ती 1888 साली मुंबई महानगरपालिका कायद्याअंतर्गत स्थापन झाली. आता हा प्रॉपर कायदा आलेला आहे 1888 सालचा. तेव्हा तिचा प्रॉपर जो कारभार आहे कायद्यानुसार तो चालू झालेला आहे. तोपर्यंत बघा 1805 मध्ये तिचं प्रशासन चालू झालं. मग 1865 मध्ये एक नगर निगम निकाय कॉर्पोरेट म्हणून स्थापना झाली आणि त्याचे सर ऑर्थर क्रॉफर्ड हे नगर आयुक्त होते. त्यानंतर 1872 मध्ये मुंबई अधिनियम संख्या 3 नुसार निगमाची स्थापना झाली. आता हे काही महत्वाचं नाहीये, तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे मुंबई महानगरपालिका कायदा कधी संमत झाला तर 1888 साली. त्यानंतर 1949 साली अविभाजित मुंबई प्रांतामध्ये बॉम्बे प्रोव्हिन्शियल म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा महत्वाचा कायदा संमत झाला, जो की आता आपण अभ्यासतोय. महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट त्याचा बेस आहे. क्लिअर आहे. त्यानंतर अहमदाबाद आणि पुणे ह्या महानगरपालिका अस्तित्वात आल्या. अहमदाबाद का इथे म्हटलं आहे तर अहमदाबाद किंवा गुजरात त्यावेळेला एकच मुंबई प्रेसिडेन्सी ह्याचा भाग होता, म्हणजे एकच राज्य होतं गुजरात आणि महाराष्ट्र. त्यानंतर पुणे महानगरपालिकेची स्थापना झाली आणि मग नंतर दुसऱ्या महानगरपालिका येत गेल्या. क्लिअर आहे. आता जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1960 तेव्हा हा कायदा चालूच राहिला. कधीपर्यंत चालू राहिला तर 1992-93 पर्यंत. जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा भेटला नाही तोपर्यंत हाच कायदा चालू राहिला. आता जे नागपूर प्रांत होते, नागपूर महानगरपालिका होती, ती जुन्या मध्य प्रदेशच्या सरकारच्या कायद्यानुसार चालायची. त्यानंतर एका पाठोपाठ एक अशा महानगरपालिका येत गेल्या. पुढे ह्या महानगरपालिकेच्या स्थापनेचे काही निकष होते. 5 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात महानगरपालिका स्थापन केल्या गेल्या. त्याच्यानंतर त्याचे मुख्य पदाधिकारी कोण कोण होते, महापौर होते, आयुक्त होते, उपमहापौर होते. आता हे सगळं जे आहे ते आपण पुढे बघूयाच, पण इथे तुम्हाला फक्त इंट्रोडक्शन देण्यासाठी मी इथे टाकलेलं आहे. तर ही आहेत काही कार्य व अधिकार, ज्यामध्ये अनिवार्य कार्य जे आहेत ती सुद्धा तुम्ही वाचून घ्या आणि ह्यांच्या संबंधीची जी प्रकरणं आहेत ती सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकते जन्म मृत्यू नोंदणीचं प्रकरण कुठलं आहे, तर असा एमसीक्यू येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला प्रकरणं किंवा चॅप्टर्स ह्याचा नंबर माहिती पाहिजे. क्लिअर आहे. पुढे आता ज्या विद्यार्थ्यांनी माझा राज्यघटनेवरचा व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की 1992 मध्ये 73वी व 74वी घटना दुरुस्ती करून स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला. त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 74वी जी घटना दुरुस्ती झाली ती कशा संबंधी होती तर ती होती महानगरपालिकेसंबंधी. क्लिअर आहे. आणि 73वी होती ती पंचायत संबंधी होती. क्लिअर आहे. पण 74वी तुमच्या रिलेटेड आहे, तर ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढे स्थानिक शासन हा जो विषय आहे तो 7वी अनुसूची किंवा 7th शेड्यूल जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं त्यामध्ये टाकलेलं आहे. त्यामध्ये काय काय मेन्शन असते 7th शेड्यूल मध्ये, तर सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते कशावर कायदे करू शकते, म्हणजे किती विषयावर कायदे करू शकते आणि कोणत्या विषयावर कायदे करू शकते, व स्टेट गव्हर्नमेंट जे आहे ते कुठल्या विषयावर कशावर कायदे करू शकते हे सगळं मेन्शन आहे किंवा ह्याची लिस्ट आहे. त्याचप्रमाणे दोन्ही कुठल्या विषयावर कायदे करू शकतात त्याची लिस्ट सुद्धा एक वेगळी आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामधली जी स्टेट लिस्ट आहे त्यामध्ये स्थानिक शासन हा विषय टाकलेला आहे. म्हणजे स्थानिक शासनावरच्या ज्या पण संस्था आहेत त्याच्यावर कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे तर त्याच्यावर कायदे करण्याचा अधिकार हा राज्य सरकारचा आहे. क्लिअर आहे. सेंट्रल हे बनवू शकत नाही.
सेंट्रल फक्त काय करणार, तर पंचायत राज संस्थाचा सुयोग्य विकास व्हावा यासाठी प्रोत्साहात्मक कार्य करणार. क्लिअर आहे. आता ही जी घटना दुरुस्ती करण्यात आली 1992ची, ज्यामध्ये सांगण्यात आलं की तुम्हाला म्युन्सिपाल्टीज आणि ग्रामपंचायती स्थापन करायच्या आहेत देशामध्ये. तर हे कशाच्या आधारावर ठरवलं की आपल्याला ग्रामपंचायती आणि महानगरपालिका स्थापन करायचे आहेत किंवा डिसेंट्रलायझेशन पॉवर करायची आहे. तर आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये DPSP आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी किंवा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. त्याच्यामध्ये जो 40वा आर्टिकल आहे किंवा 40वा कलम आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ऑर्गनायझेशन ऑफ विलेज पंचायत, म्हणजे तुम्हाला स्थानिक लेवलला स्थानिक स्वराज्य संस्था ह्या निर्माण करायच्या आहेत. क्लिअर आहे. तर बघा 1992 मध्ये जे अमेंडमेंट आलेले आहेत किंवा घटना दुरुस्ती आलेले आहेत त्याच्यामध्ये जो 74th अमेंडमेंट आहे ते तुम्हाला जे लक्षात ठेवायचं आहे. 74th अमेंडमेंट 1992 किंवा 74th घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती जी आहे अर्बन लोकल बॉडीज, ठीक आहे, किंवा महानगरपालिका. तर आता अर्बन लोकल बॉडीज मध्ये फक्त महानगरपालिका नाही तर नगरपालिका वगैरे सगळं आले. त्यानंतर जो पार्ट होता संविधानाचा कुठल्या पार्टमध्ये आहे त्या, तर ते 9A मध्ये आहेत. हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, मागे सुद्धा एक्झामला विचारलं गेलं आहे. आणि शेड्यूल कुठलं आहे त्याच्यासाठी स्पेशल बनवलेलं, तर ते 12वं शेड्यूल आहे. कशासाठी, महानगरपालिकेसाठी किंवा अर्बन लोकल बॉडीजसाठी. आणि त्याच्यामध्ये 18 फंक्शनल आयटम्स आहेत. क्लिअर आहे. तर हे तुम्ही 4 गोष्टी आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवा. तर बघा हा आहे तुमचा 9A पार्ट, जो कधी टाकण्यात आला तर 1992 साली, ठीक आहे. आणि तो कशा संबंधी आहे तर म्युन्सिपाल्टी संबंधी आहे. आणि त्याचे कलम कुठपासून कुठपर्यंत आहे तर 243P ते 243ZG हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकी महानगरपालिकेचं शेड्यूल मी तुम्हाला किती सांगितलं तर 12वं शेड्यूल आहे. पण 7व्या शेड्यूल मध्ये काय काय मी सांगितलेलं तर त्यात 3 लिस्ट आहेत, स्टेटच्या, सेंट्रलच्या आणि दोघांच्या सुद्धा. तर ही सगळ्या लिस्ट आहेत कारभाराच्या, त्याचे जे विषय आहेत ते 7 शेड्यूल मध्ये आहेत. क्लिअर आहे. आणि त्याच्यामधलाच एक विषय आहे जो की स्टेट लिस्ट मध्ये आहे की राज्य सरकारलाच फक्त अधिकार आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. तर बघा इथे त्याची डेफिनेशन दिली आहे अर्बन लोकल गव्हर्नन्सची. आणि प्रथम कुठली आपली ही झाली महानगरपालिका तर मद्रास महानगरपालिका झाली. पुढे आता हे कोणाच्या सरकारमध्ये झालं तर राजीव गांधींचा उद्देश तर होता, राजीव गांधींनी काय होतं तर 65व घटना दुरुस्ती विधेयक तर आणलेलं नगरपालिका विधेयक, पण ते त्यांच्या काळात संमत झालं नाही. म्हणून PV नरसिंहराव जे सरकार होतं 1991 सालचं, त्यांनी हा का जो कायदा होता नगरपालिका विधेयक हे सुधारित करून पुन्हा लोकसभेमध्ये मांडलं. आणि मग 1992 साली 74वा घटना दुरुस्ती कायदा हा पारित करण्यात आला. आणि नंतर राष्ट्रपतीची साईन झाल्यानंतर 1 जून 1993 पासून तो अंमलात आला. तर बघा मी मागे सांगितल्याप्रमाणे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 74वा अमेंडमेंट ऍक्ट 1992 आणि भाग कितवा तर 9A. त्याचं शीर्षक काय आहे तर नगरपालिका किंवा म्युन्सिपाल्टीज. आणि त्याच्यामध्ये कलम कुठले कुठले आहेत तर 243P ते 243ZG. आता हे कलम कुठले कुठले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. पुढे शेड्यूल कितवं आहे तर 12वं, ठीक आहे, 12वं शेड्यूल किंवा 12वी अनुसूची. त्यानंतर टोटल विषय किती आहेत तर 18 विषय आहेत, कार्यात्मक विषय. तर ह्या कायद्याने 1992च्या ह्या घटना दुरुस्तीने नगरपालिकेला घटनात्मक दर्जा हा प्रदान केला आहे. क्लिअर आहे. तर बघा हे आहेत ते म्युन्सिपाल्टी रिलेटेड महत्वाचे कायदे जे की 243 कलमांतर्गत येतात, म्हणजे P पासून ZG पर्यंत हे कलम आहेत. तर आता मी तुम्हाला त्याच्यामध्ये जे महत्वाचं आहे तेच सांगतोय. तर 243P जो आहे त्याच्यामध्ये काय दिलेले आहेत तर व्याख्या दिलेल्या आहेत वेगवेगळ्या ह्याच्या. त्यानंतर 243Q मध्ये काय दिलं आहे तर नगरपालिकांची स्थापना कशी करायची आहे, कुठल्या कुठल्या प्रकारच्या नगरपालिका असल्या पाहिजेत, तर हे सगळं दिलेलं आहे. त्यानंतर 243R मध्ये काय दिलेलं आहे तर नगरपालिकांची रचना. आता रचना कशी आहे ते आपण पुढे बघणार आहोत जेव्हा आपण प्रकरण दुसरं बघणार आहोत. त्यानंतर 243S मध्ये काय आहे तर वॉर्ड समित्यांची स्थापना, हे सुद्धा आपण पुढे बघू. त्यानंतर जागांचे आरक्षण कशामध्ये आहे तर 243T मध्ये आहे. त्यानंतर एक लक्षात घ्या तर जेव्हा हा कायदा आला तेव्हा 33% हे आरक्षण हे महिलांसाठी राखीव होतं. क्लिअर आहे. पण 2011 मध्ये काय झालं तर 50% इतकं आरक्षण हे महिलांसाठी लागू झालं आहे महानगरपालिकांमध्ये. मी पुढे सगळं डिस्कस करणार आहे, पण मी हे तुम्हाला का सांगतोय माहिती आहे कारण मला एका विद्यार्थ्यांनी ज्यांनी माझी नोट्स बाय केली आहे त्यांनी मला एक क्वेश्चन केला होता, सर तुम्ही तुमच्या नोट्समध्ये 50% आरक्षण दिलं आहे महिलांसाठी, तर काही मी युट्यूबवर लेक्चर्स बघत आहे त्याच्यामध्ये ते सांगत आहेत की 33% आरक्षण महिलांसाठी आहे.
तर तुम्ही हे चुकीचं मला दिलेलं आहे नोट्समध्ये. तर बघा हे असं नाही आहे. 33% हे आरक्षण 2011 पर्यंत होतं, पण त्यानंतर ते 50% झालेलं आहे. त्यामुळे कोणीही चुकी करू नये. तुम्हाला 50% हे मार्क करायचं आहे. पुढे आपण बोलूया. क्लिअर आहे? त्यानंतर नगरपालिकेचा कालावधी कशामध्ये आहे तर कलम 243 मध्ये आहे. आता हा कलम कुठे आहेत, हे कलम कुठले आहेत तर हे महानगरपालिका ऍक्ट मधले कलम नाहीत. हे कलम कुठले आहेत तर हे संविधानामधले कलम आहेत. ठीक आहे, तर हे फक्त तुम्हाला थोडेफार लक्षात ठेवा की कालावधीमध्ये काय कलम आहे, कुठला कलम आहे, तर हे फक्त थोडंफार लक्षात ठेवा. त्यानंतर अपात्रता सुद्धा दिलेली आहे 243 मध्ये. त्यानंतर नगरपालिकेचे अधिकार, प्राधिकार, जबाबदाऱ्या हे 243 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर वित्त आयोग हा महत्वाचा आहे 243 क्लिअर आहे. त्यानंतर नगरपालिकेच्या लेखाचे लेखा परीक्षण हे कशामध्ये आहे तर कलम 243 मध्ये आहे. पुढे निवडणुका कशामध्ये आहेत तर 243 मध्ये आहेत. ठीक आहे, आता निवडणुका कोण करते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तर ते करते राज्य निवडणूक आयोग. आता जर क्वेश्चन आला की विधिमंडळाच्या निवडणुका कोण करते किंवा राज्याच्या स्टेटच्या जे आपले इलेक्शन असतात आमदार पदाच्या त्याच्या इलेक्शन कोण करते तर त्याच्या इलेक्शन हे राज्य निवडणूक आयोग करत नाही. ते कोण करते तर सेंट्रलचं जे आपलं निवडणूक आयोग आहेत, मुख्य निवडणूक आयोग, ते तुमचं आमदारकीचं किंवा स्टेटचे जे इलेक्शन आहेत त्याचं निवडणुका करत असते. तर राज्य निवडणूक आयोग फक्त काय करते तर स्थानिक स्वराज्य संस्था ह्यांच्या इलेक्शन करत असते. त्यामध्ये तुमची महानगरपालिका सुद्धा आली. क्लिअर आहे. त्यानंतर महानगर नियोजन समिती असेल ही 243 मध्ये असेल आणि हिचं काम असेल मसुदा किंवा विकास योजना तयार करायचं. क्लिअर आहे. तर आता बघा महाराष्ट्रामध्ये टोटल 29 महानगरपालिका आतापर्यंत आहेत. त्यामध्ये सगळ्यात जुनी महानगरपालिका जी आहे ती कुठली आहे, मी मगाशी सांगितलं बृहत मुंबई महानगरपालिका. कधी आली 1888 साली त्याची स्थापना आहे आणि ती एकच महानगरपालिका आहे, तिला अ+ श्रेणी आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झामसाठी असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता हे श्रेणी वगैरे कशाच्या ह्याच्यावर डिसाईड होते तर लोकसंख्येच्या ह्याच्यावर आधारावर डिसाईड होते. त्यानंतर नुसती अ श्रेणी असलेल्या 2 महानगरपालिका आहेत पुणे आणि नागपूर आणि ब श्रेणी असलेल्या 3 आहेत ठाणे, पिंपरी चिंचवड, नाशिक महानगरपालिका. कल्याण डोंबिवली महानगरपालिका जी आहे तिची स्थापना तुम्ही लक्षात ठेवा 1982 आहे आणि ती कुठल्या श्रेणीमध्ये येते तर ती क श्रेणीमध्ये येते. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात नवीन जी महानगरपालिका आहे ती कुठली आहे तर जालना महानगरपालिका, जी की 29 नंबरची आहे आणि तिची स्थापना कधी झालेली आहे तर 2023 साली. ठीक आहे, आणि ती ड श्रेणीमध्ये येते. त्याच्या आधी 2022 साली इचलकरंजी झाली, तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. पुढे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची बैठक असते ती 3 महिन्यातनं एकदा होते. त्यामध्ये शहराच्या प्रश्नावर चर्चा करणे, काही महत्त्वाचे धोरण निर्णय घेणे, महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प मंजूर करणे आणि विविध समित्यावर सदस्य निवडणे आणि समितीच्या निर्णयांना मान्यता देणे, ही सगळी कामं आहेत. पुढे मेयर आणि डेप्युटी मेयर म्हणजे उपमहापौर आणि उपमहापौर. तर सर्वसाधारण सभेतले प्रतिनिधी त्यांच्यामधला एक महापौर म्हणून निवड करतात आणि महापौर जो असतो तो शहरातला पहिला नागरिक असतो आणि त्याची मुदत जी असते ती 2.5 वर्षाची असते. आता हे सगळं आपण पुढे बघूया. त्यानंतर महापौर जे असतात ते सर्वसाधारण सभेचे अध्यक्षपद भूषवतात. पुढे प्रशासनाच्या विविध कार्यक्रमामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करतात, प्रशासनावर नियंत्रण ठेवतात, शहराचे प्रतिनिधित्व करतात, महानगरपालिकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात. पुढे काही शासकीय पाहुणे जर येणार असेल तर त्यांचे स्वागत वगैरे करणं, विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान करणं, म्हणजे शहरातले कोणी विशेष व्यक्ती असेल त्यांनी जर काही असामान्य कामगिरी केली असेल तर त्यांना सन्मान करणं, ही सगळी कामं महापौर पार पाडत असतात. पुढे उपमहापौरांचा सुद्धा कार्यकाल 2.5 वर्षाचाच असतो, ते सुद्धा आपण पुढे बघूया. आणि जर महापौर अनुपस्थित असतील तर उपमहापौर जे असतात ते महापौरांची कामं पार पाडत असतात. क्लिअर आहे. आता पुढचा महत्वाचा अधिकारी आहे तो कोण आहे तर महापालिका आयुक्त किंवा म्युनिसिपल कमिशनर. आता ह्याची नेमणूक कोण करते तर ह्याची नेमणूक महापालिकेवर राज्य शासन करते. ठीक आहे, आणि मेन जो काम करणारा असतो, मेन कामाची जो अंमलबजावणी करणारा असतो तो कोण असतो तर कमिशनर असतो आणि त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन असते. पुढे ही जी व्यक्ती असते आयुक्त ही IAS ह्या सेवेतलं असते, भारतीय प्रशासकीय सेवेतील असते. पण आयुक्ताची नेमणूक जरी राज्य शासनाकडून होत असली तरी त्यांना महानगरपालिकेच्या नियंत्रणाखालीच काम करावे लागते. आता दोघांनी सुद्धा परस्पर सहकार्याने आणि सामंजस्याने काम करावे अशी अपेक्षा असते. पण जर असा दोघांमध्ये टकराव आला तर महापालिका एक ठराव संमत करते आणि राज्य शासनाला पाठवते आणि मग राज्य शासन आयुक्तास परत बोलावण्याची विनंती करू शकते.
पुढे आयुक्तांना कामात मदत करण्यासाठी उपायुक्त असतात, नगर अभियंता असतो, वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी असतात, शिक्षण अधिकारी असतात आणि अग्निशामक अधिकारी असतात. पुढे काही महत्त्वाच्या कमिटीज आहेत महानगरपालिकेच्या, त्या कुठल्या कुठल्या आहेत? स्थायिक समिती, शिक्षण समिती आणि परिवहन समिती. ह्या 3 महत्त्वाच्या आहेत, पण त्यामधल्या सुद्धा 2 ह्या महत्त्वाच्या आहेत, स्थायी समिती आणि परिवहन समिती. त्यानंतर नगर नियोजन समिती, प्रभाग समिती ह्यांचा सुद्धा समावेश आहे. आता बघूया कार्य. ही कार्य तुम्हाला वाचायची आहेत, खूप महत्त्वाची आहेत आणि विचारली जातात. ह्याच्यामधलं एखादं देणार नाही किंवा एखादं दुसरं काहीतरी देतील आणि तुम्हाला त्याच्यामधनं ओळखायला सांगतील की महानगरपालिकेची कार्य ओळखा किंवा ह्याच्यामधली कोणती नाही आहेत किंवा कुठली आहेत. तर महानगरपालिकेचे 2 टाईपचे कार्य येतात, आवश्यक कार्य, ऐच्छिक कार्य. आवश्यकमध्ये पाणी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, रस्ते, पूल बांधणी यांची देखभाल, जन्म मृत्यूची नोंद, नगर नियोजन, त्यामध्ये नव्या इमारती बांधण्यास परवानगी वगैरे देणे, धोकादायक इमारती नष्ट करणे, झोपडपट्टी सुधारणा, दारिद्र्य निर्मूलन योजनाची अंमलबजावणी आणि पर्यावरण संरक्षण. ठीक आहे. त्यानंतर ऐच्छिक कार्यामध्ये माध्यमिक व उच्च शिक्षणाची व्यवस्था, संशोधन संस्थाची स्थापना, नाट्यगृह, क्रीडांगणे, सार्वजनिक वाचनालय, संग्रहालय यांची स्थापना, शहराला भेटी देणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तीचा आदर किंवा त्यांचं मानपत्र देणे. ठीक आहे, त्यांना मानपत्र देणे. तर ही ऐच्छिक कार्य जी आहेत ती सगळी कशावर डिपेंड करतात? तर ज्यांच्या मनात असेल तर, म्हणजे त्यांना जर करायचं असेल तर, पण ही त्यांना करायचीच आहेत कारण ही आवश्यक आहेत. तर आता आपण स्टार्ट करूया आपला महत्त्वाचा कायदा जो आहे महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट 1949. त्या ऍक्टचा जो नंबर आहे LIX म्हणजे काय? तर 59वा तो कायदा आहे. 59 नंबरचा कायदा आहे. L म्हणजे काय असते? तर 50 असते रोमनमध्ये आणि IX म्हणजे काय असते? तर 9 असते. म्हणजे 50 अधिक 9 किती? तर 59. तर हा नंबरचा कायदा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, MCQ साठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता आपण ह्या लेक्चरमध्ये जी घटना आहे महत्त्वाची ती बघूया. तर कुठले कुठले अधिकारी हे जबाबदार असतात अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी? तर पहिली गोष्ट म्हणजे महानगरपालिका ही स्वतः असते. ह्याच्यामध्ये सगळे सदस्य आले, अपोजिशन आली आणि जी रुलिंग पार्टी आहे तिचे सदस्य आले. त्यानंतर स्थायी समिती. स्थायी समितीमध्ये कोण आले? तर एक समिती असते जी महत्त्वाचे निर्णय घेत असते. त्याच्यामध्ये जवळपास 12 एवढे मेंबर असतात, म्हणजे ह्या सदस्यांमधनं निवडून आलेले. ठीक आहे. आणि ह्यांची सुद्धा निवडणूक होते, जी की त्यांची इंटरनल निवडणूक असते, कुठल्याही लोकांना निवडून नसते, कारण ह्या सदस्यांमधनंच त्यांना ते निवडायची असते स्थायी समिती. त्याच्याबद्दल मी पुढे डिस्कस करतो. त्यानंतर ह्या स्थायी समितीच्या अंडर प्रभाग समिती असतात, महापौर असतात, महापौर सुद्धा जबाबदार असतात. त्यानंतर महानगरपालिका आयुक्त सुद्धा जबाबदार असतात अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी. पुढे जर परिवहन उपक्रम जर महानगरपालिकेने स्थापित केला असेल, म्हणजे तिकडे बस व्यवस्था, ट्रान्सपोर्ट व्यवस्था जर असेल, तर एक परिवहन समिती लागते आणि परिवहन व्यवस्थापक असायला लागतात. हे जबाबदार असतात. ठीक आहे, ह्या उपक्रमासाठी. क्लिअर आहे? मी ह्यांच्याविषयी सुद्धा पुढे बोलतो. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते महानगरपालिकेची रचना आणि त्याचा कलम सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, कलम 5 आहे. तर महानगरपालिकेमध्ये जे सदस्य आहेत ते 2 प्रकारचे असतात, एक थेट निवडून आलेले आणि एक नामनिर्देशित नगरसेवक. तर जे थेट निवडून आलेले असतात त्यांची संख्या कशी डिसाईड केली जाते ते तुम्हाला महत्त्वाचं आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. तर लोकसंख्या ही 3 लाख ते 6 लाख पर्यंत असेल तर मिनिमम 65 आणि मॅक्झिमम 85 इतके तुमचे सदस्य संख्या ही असली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला देतो, जर तुमच्या शहराची लोकसंख्या 3,20,000 आहे समजा, क्लिअर आहे, तर जे 3 लाख आहेत, 3 लाखाच्या मागे किती सदस्य असणार आहेत? 3 लाखाच्या मध्ये 65 इतके सदस्य असणार आहेत मिनिमम. आता ते डिसाईड करण्याचं काम सुद्धा कोणावर असते? तर ते राज्य निवडणूक आयुक्तावर होतं पहिल्यांदा, पण त्याच्यानंतर त्याचं अमेंडमेंट आलं 2022 साली घटना दुरुस्ती आली. त्याच्यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलं की स्टेट इलेक्शन कमिशनर हा शब्द तिथला हटवला त्या कायद्यातला आणि त्याच्याऐवजी त्यांनी टाकलं स्टेट गव्हर्नमेंट विथ द अप्रुव्हल ऑफ स्टेट इलेक्शन कमिशनर. म्हणजे कोण करणार? तर स्टेट गव्हर्नमेंट करणार. कोणाच्या मर्जीने? आपल्या कोणाच्या परमिशनने? स्टेट इलेक्शन कमिशनरच्या मर्जीने. म्हणजे किती सदस्य असले पाहिजेत? तर इथे तुम्ही बघाल, जर तुमची 3 लाख लोकसंख्या असेल तर प्रत्येक 4600 लोकांमागे एक तुमचा नगरसेवक असणार आहे, कारण मिनिमम संख्या किती आहे? 65 आहे 3 लाखापर्यंत. पण जर 3 लाखाच्या वरती प्रत्येक 15,000 लोकांसाठी एक नगरसेवक असणार आहे. म्हणजे आता 3 लाखापर्यंत तर तुमचे किती झाले? 65 झाले. आता पुढचे किती झाले? वाढले तर 20,000 वाढले. म्हणजे ह्याच्यातल्या 20,000 मधले 15,000 लोकांमागे एक नगरसेवक. ठीक आहे, म्हणजे अजून एक तुमचा नगरसेवक तुम्हाला वाढवावा लागेल. क्लिअर आहे? हे सगळं गणित तुम्हाला कळतंय? हे जे आहे हा तक्ता जो आहे तो आता अपडेटेड तक्ता आहे,
कारण जुन्या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल की बाबा नाही हे असं नाही होतं, हे दुसरं काहीतरी तक्ता दाखवलं असेल कोणी युट्यूबरने, तर ते लक्षात ठेवायचं नाही, हे अपडेटेड आहे. क्लिअर आहे. त्याचप्रमाणे 6 लाख व 12 लाखासाठी एवढी मिनिमम आहे, एवढी मॅक्झिमम आहे. आणि जर 6 लाखाच्या वरती जात असेल लोकसंख्या, तर प्रत्येक 20,000 लोकसंख्येसाठी, वाढणाऱ्या 20,000 लोकसंख्येसाठी एक नगरसेवक असेल. त्याचप्रमाणे 12 लाखाच्या वरती जर लोकसंख्या जात असेल इथे ह्या केसमध्ये, तर प्रत्येक 40,000 साठी एक नगरसेवक वाढवला जाईल आणि तसंच सेम. ठीक आहे. तर हे तुम्ही बघा, व्यवस्थित पॉज करा आणि बघा. आता बघूया नामनिर्देशित नगरसेवक. तर नामनिर्देशित किती असले पाहिजेत, तर 5 पेक्षा जास्त सदस्य नाहीत. मॅक्झिमम किती, तर 5 सदस्य हे नामनिर्देशित असले पाहिजेत. त्यांना नगरपालिका प्रशासनात विशेष ज्ञान असायला पाहिजे आणि अनुभव असायला असाल तरच तो नगरसेवक बनण्याच्या किंवा सदस्य बनण्याच्या केसमध्ये कन्सिडर केला जाईल. क्लिअर आहे. आणि हे नामनिर्देशन कोण करतं, तर हे करतं राज्य सरकार. क्लिअर आहे. पुढे मी तुम्हाला सांगितलं आहे हा चेंज झालेला आहे. नगरसेवकाच्या प्रभाग निवडणुकीसाठी शहर ज्या प्रभागामध्ये निवडले जाईल किंवा विभागले जाईल त्या प्रभागांची जी संख्या आहे आणि सीमा आहे ती कोण डिसाईड करणार आहे, तर राज्य निवडणूक आयोग. पण आता राज्य निवडणूक आयोग नाही, आता कोण, तर स्टेट गव्हर्नमेंट. कोणाच्या परमिशनने, राज्य निवडणूक आयोगाच्या परमिशनने. हा खूप इम्पॉर्टंट आहे कारण ही घटना दुरुस्ती 2022ची आहे. क्लिअर आहे. तर बघा 2018 पासूनच्या ह्या लेटेस्ट घटना दुरुस्ती आहेत. त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते 2022ची जी मी सांगितली की नगरसेवकांची जी संख्या निश्चित करायची आहे ती कशी करायची आहे, तर हे मी तुम्हाला चार्ट दिलेला आहे. त्यानंतर पुढचा आहे तो कलम 5A. तर फक्त त्यांनी कलम 5A मध्ये काय केलेलं आहे, तर ओबीसीचं ऑलरेडी 27% होती आपले आरक्षण, फक्त त्यांनी त्याला कॅप लावलेली आहे. म्हणजे हे आरक्षण कोणीही चेंज करू शकत नाही, कॅप लावलेली आहे. कारण सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं होतं की 50% पर्यंतच तुम्हाला आरक्षण हे मर्यादित ठेवायचं आहे. त्यानुसार ते त्यांनी गव्हर्नमेंटने कायदा करून 27% एवढं आरक्षणावर ओबीसीच्या कॅप लावलेली आहे. त्यानंतर पुढची जी आपली घटना दुरुस्ती आहे ती 2024ची आहे. त्यामध्ये कलम 5(3) ह्याच्यावर संशोधन केलेलं आहे. तर बघा 2019 मध्ये एक संशोधन केलेलं कलम 5(3)A वर. त्याच्यावर ऑलरेडी बहुसदस्यीय प्रभाग होता, म्हणजे एका प्रभागामध्ये 2 ते 3 एवढे तुमचे नगरसेवक निवडून यायचे. पण 2019 मध्ये कायदा करून प्रत्येक प्रभागामध्ये फक्त एकच नगरसेवक येईल असं सांगितलं गेलं, म्हणजे एक सदस्यीय प्रभाग असेल. पण 2024 मध्ये त्यांनी काय केलं, पुन्हा एक वरनं पुन्हा ते मल्टिपल वर गेले. ठीक आहे. म्हणजे पण पुन्हा बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीकडे गेले. फक्त ह्यांची जी संख्या असेल ती पहिल्यांदा जी संख्या होती ती नाही ठेवलेली आहे. तर ती किती ठेवलेली आहे, तर 3 पेक्षा कमी नाही आणि 5 पेक्षा जास्त नाही. म्हणजे 3 ते 5. ठीक आहे. एवढे तुम्ही सदस्य एका प्रभागातून निवडून देऊ किंवा त्यांना ठेवू शकता. ठीक आहे. एवढे असले पाहिजेत. त्यासाठी त्यांनी एक कारण दिलं होतं की प्रभागामध्ये सेवा आणि विकास योजनाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करायचं आहे. म्हणून हा आम्ही तो त्याच्यामध्ये संशोधन हे करत आहोत. कारण मॅक्झिमम जर तुमचे कोऑपरेटर्स असतील एका प्रभागामध्ये तर ते जास्त ह्याच्याकडे लक्ष देऊ शकतात. ठीक आहे. अधिक प्रभावीपणे प्रतिनिधित्व करू शकतात. 2019 मध्ये काय झालेलं, तर जो 5(3) होता तो काय केलेला कलम, तर एक सदस्यीय प्रभाग केलेला बहुसदस्यीय कलमवरनं. आणि नंतर पुन्हा काय झालं 2024 मध्ये बहुसदस्यीय पॅनल पुन्हा केलं. ठीक आहे. त्याच्यामध्ये मिनिमम 3 ते मॅक्झिमम 5 एवढे नगरसेवकांची संख्या ही सांगण्यात आली. आता मी दुसरी 2022ची तुम्हाला मगाशी सांगितली की त्या तक्त्यामध्ये चेंज झालेला आहे. तो तक्ता पण तुम्हाला दाखवला. तर 2022 पूर्वी काय होतं, तर बघा हा तक्ता होता. हे तुम्हाला जर कोणी सांगत असेल तर आता हे लक्षात ठेवायचं नाहीये, तुम्हाला ही संख्या लक्षात ठेवायची जी मी मागे सांगितली ती. क्लिअर आहे. कारण ही घटना दुरुस्ती आहे. तर ह्या घटना दुरुस्ती तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर आता आपण बघूया जागांचं आरक्षण. कलम 5(A) अंतर्गत येते आणि ह्याचं आरक्षण कोण ठरवते, तर राज्य निवडणूक आयुक्त. तर त्याच्यामध्ये ज्या SC ST कास्ट आहेत त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ह्या जागा आरक्षित असतात. क्लिअर आहे. कुठलाही पर्सेंटेज वगैरे दिलेलं नाहीये, त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. पण जेव्हा त्यांना त्या जागा अलॉट होतात त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणे, उदाहरणार्थ 2 जागा अलॉट झाल्या तर त्याच्यामधल्या 50% ज्या जागा आहेत त्या कोणासाठी राखीव आहेत, तर त्या महिलांसाठी राखीव आहेत. कुठल्या, तर SC आणि ST ज्या प्रवर्गातील महिला आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे. म्हणजे ह्या 2 मधली एक जागा महिलांसाठी आहे. पण जर एकच जागा असेल, म्हणजे
लोकसंख्येच्या प्रमाणात मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे जर एकच जागा आरक्षित असेल तर ती महिलांसाठी आरक्षित नसणार आहे. ठीक आहे, त्याच्यावर कोणीही निवडणूक लढू शकते, पुरुष सुद्धा महिला सुद्धा, जर एक जागा असेल तर. त्यानंतर इतर मागासवर्गीयांसाठी 27% जागा ह्या आरक्षित असणार आहेत आणि त्यामधल्या सुद्धा 50% जागा ह्या मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. तर ह्याचप्रमाणे ज्या टोटल जागा आहेत, टोटल जागा, आता मी टोटल जागेबद्दल बोलतोय, तर त्याच्यामधल्या 50% जागा ह्या महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. आता मला त्या विद्यार्थ्यांनी तोच क्वेश्चन सांगितलेला की 33% सांगत आहे सर आम्हाला, आणि मी तिथे त्यांना करेक्ट करण्याचा प्रयत्न पण केला, लाईव्ह चालू होता लेक्चर, पण त्यांनी काही करेक्ट केलं नाही. तर तुम्ही मला सांगा की काय ॲक्च्युली खरं आहे. तर बघा 50% तुम्हाला मार्क करायचं आहे, 50% जागा ह्या महिलांसाठी आरक्षित आहे. ह्याच्या संबंधी प्रूफ तुम्हाला हवा असेल तर मी तो ॲक्ट आहे त्याची कॉपी जी आहे किंवा PDF जी आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकतो. आता ह्या 50% मध्ये कोण कोण आल्या तर ह्या सुद्धा काउंट आल्या. ठीक आहे, अनुसूचित जाती म्हणजे SC ST वाल्याच्या मी मगाशी सांगितल्या 50% जागा, त्यांच्या सुद्धा महिला आणि OBCची सुद्धा महिला ह्याच्यामध्ये काउंटमध्ये आल्या. पुढे आता जर तुम्हाला आरक्षित जागेसाठी निवडणूक लढवायची असेल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र द्यायचं आहे आणि एक कास्ट व्हॅलिडिटी वैधता प्रमाणपत्र हे सुद्धा द्यायचं आहे. कशाबरोबर तर तुमचं नामनिर्देशन पत्र जे असेल त्याच्याबरोबर, तरच तुम्ही आरक्षित जागेवर निवडणूक लढवू शकता. आता महानगरपालिकेचा कालावधी किती असतो तर महानगरपालिकेचा कालावधी तिच्या पहिल्या सभेसाठी नियुक्त केलेल्या तारखेपासून 5 वर्षाचा कालावधी असतो. आता हे महत्त्वाचं लक्षात घ्या, पहिल्या सभेपासून, कारण जर तुम्ही निवडून आले सदस्य तेव्हापासून नाही तर कधी त्यांची जेव्हा पहिली बैठक होईल तेव्हापासून 5 वर्षाचा कालावधी. त्यानंतर एखादी जुनी महानगरपालिका तिचा कार्यकाळ संपण्यापूर्वी विसर्जित जर झाली, हे मोस्टली होत नसते, विसर्जित होत नसते, पण जर झाली इन केस तर नवीन महानगरपालिका जी येईल, नवीन महानगरपालिकेसाठी जी निवडणूक होईल ती तिच्या उर्वरित कालावधीसाठी चालेल. ठीक आहे, हे मोस्टली होत नाही हे पण सांगतो तुम्हाला, तर हे सगळ्यांनी लक्षात घ्या. त्यानंतर नगरसेवकांचा पदावधी किती असतो, नगरसेवकांचा कालावधी किती असतो, तर एक लक्षात घ्या, ह्यांचा कुठलाही असा मेन्शन कालावधी नाही. नगरसेवकांचा कालावधी जो असतो जो जिथपर्यंत महानगरपालिका अस्तित्वात आहे तोपर्यंतच त्यांचा कालावधी असतो किंवा पदावधी असतो. हे सगळ्यांनी महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर महानगरपालिका स्थापन करण्यासाठी निवडणूक कशी घ्यायची असते ते बघा. तर महानगरपालिका समजा आता एखादी अस्तित्वात आहे तर तिचा जो कार्यकाळ असतो 5 वर्षाचा तो संपण्याआधीच तुम्हाला तिची निवडणूक घ्यायची असते, किंवा ती विसर्जित झाल्यानंतर 5 वर्षानंतर ती विसर्जित होणार आहे, तिच्यानंतर 6 महिन्याच्या आत तुम्हाला निवडणुका ह्या घ्यायच्या असतात. पण ह्या 5 वर्षाच्या आधी, आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हे असं होत नसते, तर एखादी विसर्जित झाली असेल तर तिच्यासाठी निवडणूक लागते, मी तुम्हाला सांगितलं होतं. पण हा जो 5 वर्षाचा कार्यकाळ आहे त्यासाठी फक्त 6 महिने जर बाकी असतील, बाबा 6 महिनेच बाकी आहेत, तर नवीन निवडणूक ही होणार नाही. जर 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी असेल तरच नवीन निवडणूक होणार. क्लिअर आहे, मग डायरेक्ट 5 वर्षाचा जो कालावधी संपल्यानंतरची जी निवडणूक लागते रेग्युलर निवडणूक तीच होणार. क्लिअर आहे. आता बघूया नगरसेवक पदाचा राजीनामा कोणाकडे देणार. तर नगरसेवक पदाचा राजीनामा आयुक्ताकडे देणार आणि लेखी नोटीस देऊन देणार. क्लिअर आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर लेखी नोटीस दिल्यानंतर ते पद हे त्या दिवसापासून रिकामी होणार. आता बघूया नगरपालिकेची जी निवडणूक सूची असते किंवा लिस्ट असते ती कशी बनवली जाते. तर ही जी लिस्ट असते ही राज्य निवडणूक आयुक्ताद्वारे केली जाते. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की इलेक्शन जे आहेत ते कोण करते तर राज्य निवडणूक आयोग करतो. त्यामुळे सगळी जबाबदारी कोणावर येते तर राज्य निवडणूक आयुक्तावर येते. तर राज्य निवडणूक आयोग सामान्य किंवा विशेष आदेश काढतो आणि त्या आदेशाच्या तारखेला सध्या वैध असलेली विधानसभा मतदार सूची जी आहे, म्हणजे तुमच्याकडे विधानसभा मतदार सूची सुद्धा असते ह्यांच्याकडे, तर ह्याची जी सूची असते ती प्रत्येक प्रभागामध्ये पाठवली जाते. मग काही फेरफार असेल ते केलं जाते आणि मग त्याची मुद्रित आणि सत्यापित प्रत ही अधिकृत मतदार प्रभाग सूची म्हणून आणली जाते. क्लिअर आहे, मग ही तुमची प्रभाग सूची तयार झाली. तर आता नगरपालिका निवडणूक सूचीमध्ये कोण कोण नाव नोंदणी करू शकते तर ज्यांचं नाव प्रभाग सूचीमध्ये समाविष्ट आहे अशी व्यक्तीच फक्त नगरपालिका निवडणुकीमध्ये नोंदणीकृत मानली जाईल. क्लिअर आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आता बघूया मतदार आणि नगरसेवकांच्या पात्रता आणि अपात्रता. तर सगळ्यात पहिले बघूया मतदानासाठी पात्र व्यक्ती कोण असते. तर ज्यांचं प्रभाग सूचीमध्ये नाव आहे, निवडणूक सूचीमध्ये नाव आहे, ते सगळेजण पात्र व्यक्ती आहेत. पण ज्यांचं नावच नाही आहे ते कोणीही पात्र व्यक्ती नाहीत.
पुढे मतदानाची पद्धत काय असते, तर ते मतदान आहे ते बॅलेट पेपर किंवा मतपत्रिकेद्वारे केलं जाते किंवा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन किंवा ईव्हीएम द्वारे केलं जाते. हे 2 ऑप्शन आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतरचं आहे कलम 9. तर कलम 9 मध्ये काय दिलंय, तर नगरसेवक म्हणून येणाऱ्या निवडणुकीसाठी तुमची पात्रता काय असावी लागते. तर बघा, एखादी जी व्यक्ती सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकीसाठी नामांकन जेव्हा सादर करते त्या दिवशी त्याचं वय हे 21 वर्ष असलं पाहिजे आणि त्याचं जे नाव आहे ते नगरपालिका मतदार यादी सूचीमध्ये असलं पाहिजे, तरच तो नगरसेवक म्हणून पात्र असेल. बाकी त्याचं जे नाव आहे ते स्वतःच्या प्रभागातून असलं तरी चालेल किंवा इतर प्रभागामध्ये असलं तरी चालेल, म्हणजे तो कुठल्याही दुसऱ्या प्रभागामधून सुद्धा निवडून येऊ शकतो. त्यानंतर कुठलीही व्यक्ती निवडणुकीसाठी उभी राहू शकते, म्हणजे एखादा आधीचा नगरसेवक आहे तो सुद्धा पुन्हा निवडणूक लढवू शकतो आणि एखादी फ्रेश व्यक्ती जर असेल कोण नवीन, तर ती सुद्धा निवडणूक लढवू शकते. क्लिअर आहे. आता बघूया नगरसेवक असण्यासाठी अपात्रता, कलम 10. तर आता अपात्रता काय काय आहेत, तर भारतीय दंड संहिता म्हणजे इंडियन पिनल कोड ह्यानुसार ह्याचा कलम 153 अ किंवा कलम 505 नुसार त्याला जर गुन्हेगार ठरवलं गेलं असेल तर त्याच्या शिक्षेच्या तारखेपासनं 6 वर्षासाठी तो कुठलाही निवडणूक लढवू शकत नाही. 6 वर्षासाठी तो डायरेक्ट अपात्र होईल. त्यानंतर राज्य विधानमंडळाच्या निवडणुका लागू असलेल्या कोणत्याही कायद्याने त्याला अपात्र ठरवलं असेल तर, म्हणजे एका आमदारकीच्या पदासाठी ज्या हे असतात मर्यादा असतात त्याच ह्याला सुद्धा लागू असतात. क्लिअर आहे. फक्त आमदारकीच्या ह्याच्यामधल्या एका गोष्टी मिळाल्या त्याला अपात्र करू शकत नाही, ती म्हणजे त्याचं वय. तुम्हाला माहिती असेल आमदारकीचं मिनिमम वय जे असते विधानमंडळाच्या निवडणुकीमध्ये ते किती असते, ते 25 वर्ष असते. पण आपण ऑलरेडी इथे बघितलेलं आहे की इकडे 21 वर्ष मिनिमम वय आपल्याला दिलेलं आहे सदस्यासाठी. कशासाठी, कॉर्पोरेटरच्या आपले सदस्याच्या पात्रतेसाठी. म्हणून हा फक्त एक अपवाद आहे. ठीक आहे. 21 वर्षामुळे तुम्ही त्याला अपात्र करू शकत नाहीत. बाकीचे सगळे आमदारकीचे जेवढे पण हे आहेत नियम आहेत ते सगळे त्याला लागू होतात. त्यानंतर भारतातले कुठल्याही न्यायालयाने त्याला नैतिक अधपतन समाविष्ट असलेल्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवलं असेल तर, त्यानंतर तो बँकरप्ट झाला असेल तर, म्हणजे कर्जबाजारी झाला असेल तर, त्यानंतर महानगरपालिकेच्या किंवा आयुक्ताच्या अधीन असलेलं कुठलंही सशुल्क म्हणजे पेमेंट घेतलेलं पद असेल तर, त्यानंतर ज्याच्याकडे लायसन असेल ती व्यक्ती. ठीक आहे. तुमच्याकडे जर महापालिकेचं कुठलंही लायसन असेल, जर तुम्ही एखादं इंजिनियर असाल, इंजिनियरसाठी वेगळं लायसन येते, स्ट्रक्चरल डिझायनर असाल, क्लर्क ऑफ वर्क्स असाल, प्लंबर असाल, तर ह्या प्रकारची तर तुमच्याकडे लायसन्स असतील महापालिकेची, किंवा तुम्ही अशी एखादी फर्म असेल त्याचा तुम्ही सदस्य असाल जिच्याकडे तिचं लायसन आहे महानगरपालिकेचं, तर तुम्ही ती निवडणूक ही लढवू शकत म्हणजे अपात्र होणार आणि निवडणूक लढवू शकत नाही. त्यानंतर शहरामधले जी कोर्ट्स असतात, न्यायिक असतात, न्यायालय असतात, त्यांच्या न्यायिक पदावर जर एखादी व्यक्ती असेल तर ती सुद्धा निवडणूक लढवू शकत नाही. त्यानंतर महापालिकेशी असलेल्या कोणत्याही करारात किंवा कामात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तुमचा हितसंबंध जर असेल एखाद्याचा तर नाही लढवू शकत. त्यानंतर महापालिकेच्या किंवा स्वतःच्या वतीने जर डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट जॉब किंवा कॉन्ट्रॅक्ट ऑफर जर करत असेल कोणाला तर हितसंबंध असलेल्या व्यक्तीसाठी, तर ते सुद्धा करू शकत नाहीत. त्यानंतर 2 पेक्षा जर जास्त मुलं असतील तर तुम्ही निवडणूक लढवू शकत नाही. निवडणूकच काय, तर तुम्ही कुठलीही सरकारी नोकरीसाठी सुद्धा हे करू शकत नाहीत. पण आता 2 पेक्षा जास्त मुलांमध्ये एक थोडासा लहानसा अपवाद आहे, तो मी तुम्हाला सांगतो. तर बघा, ज्या मुलांचा जन्म 1995 हा जेव्हा कायदा आला कुठला, तर महाराष्ट्र महानगरपालिका आणि नगर परिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक वसाहती दुसरी सुधारणा अधिनियम 1995, त्याच्या आधी जर तुम्हाला 2 मुलं असतील, 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मुलं असतील, तर तुम्हाला चालून जाईल, तुम्हाला अपात्र ठरवलं जाणार नाही. पण 1995 नंतर तुमची 2 पेक्षा जास्त मुलं जर तुम्ही जन्माला घातली असतील तर तुम्हाला अपात्र ठरवले जाईल. पण तुमचा जर एक मुलगा 1995च्या आधी जन्माला आला आहे आणि 2 मुलं जी आहेत ती 1995 नंतर जन्माला आली आहेत, तरी सुद्धा तुम्ही पात्र होणार. कारण का, 1995च्या आधी एक मुलगा तुमचा जन्माला आला आहे. त्यानंतर हा अधिनियम लागू झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत जर कोणी जन्माला आलं तर त्यांच्यासाठी सुद्धा हा लागू नसणार आहे किंवा त्यांना सुद्धा अपात्रेमध्ये मोजलं जाणार नाही. त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला जुळं मुलगा जन्माला आलं, म्हणजे त्याच्याकडे त्याचा ऑलरेडी एक मुलगा आहे किंवा मुलगी आहे आणि त्यांना जर नंतर जुळी मुलं जन्माला आली, जुळी म्हणजे काय, तर 2 मुलं, जुळी किंवा तिळी 3 मुलं आली समजा,
तर त्या तिळी किंवा जुळी मुलांना फक्त एक मुलगा म्हणून कन्सिडर केलं जाईल. ह्याचा अर्थ हा एक मुलगा आणि हा एक मुलगा, म्हणजे ते निवडणूक लढवू शकतात जुळी मुलगे असली तरी, म्हणजे टोटल मुलं जर 3 असतील तरी सुद्धा. क्लिअर आहे. आता जर ती व्यक्ती राज्य विधानमंडळाचा किंवा संसदेचा सदस्य असेल, म्हणजे आमदार वगैरे असू शकतो किंवा खासदार असू शकतो, तो निवडणूक लढवू शकत नाही किंवा अपात्र होणार. त्याला जर निवडणूक लढवायची असेल तर त्याला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, त्याच्यानंतरच तो निवडणूक लढवू शकतो. पण जर एखादी व्यक्ती नगरसेवक म्हणून निवडून आला आणि त्यानंतर तो आमदारकीला उभा राहिला आणि आमदार म्हणून निवडून आला, तर त्याचं नगरसेवक पद जे आहे ते कायम राहणार. क्लिअर आहे. ते त्याला पूर्ण काळ त्याला ते वापरायला भेटणार, म्हणजे पूर्ण काळ तो नगरसेवक म्हणून राहणार आमदार असून सुद्धा. हे क्लिअर आहे. त्यानंतरचं पुढचं आहे, तो स्वतःच्या मालकीच्या घरात जर राहत असेल तर तिथे त्याला शौचालय असणं गरजेचं आहे आणि ते वापरात असणं गरजेचं आहे नियमितपणे. आणि स्वतःच्या मालकीचं जर घर नसेल तिथे सुद्धा सेम. पण जर त्याच्याकडे शौचालय नसेल तर त्याला सार्वजनिक शौचालय तरी तो वापर करणारा असला पाहिजे. ठीक आहे. तर हे मोस्टली होत नाही, पण असं त्यांना अधिकाऱ्यांकडनं एक स्वयं प्रमाणपत्र घ्यावं लागते. ठीक आहे. आणि ते सबमिट करावं लागते. आता आपण कलम 10 मध्ये ज्या अपात्रता बघितल्या त्या कुठल्या अपात्रता होत्या, तर तो जेव्हा नगरसेवकाचा फॉर्म भरायला जाईल तेव्हाच तो अपात्र होईल. पण जेव्हा तो नगरसेवक बनेल आणि त्याला ते पद कंटिन्यू ठेवायचं असेल, तर कंटिन्यू ठेवण्यासाठी तो कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये पात्र असला पाहिजे, म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टींनी तो अपात्र होऊ शकतो, ते आपण कलम 11 मध्ये बघूया. तर सगळ्यात पहिलं म्हणजे 10 मध्ये ज्या अटी आपण मगाशी बघितल्या त्यापैकी कुठलीही अट पूर्ण करत असल्यास, अट पूर्ण करत असल्यास म्हणजे काय, तर मागच्या 10 कलमनुसार तो जर अपात्र होत असेल तर 11व्या कलमनुसार तो अपात्र होणारच. हे तर क्लिअर आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचे 2 जे आहेत त्यामध्ये बघा, जर तो महानगरपालिकेच्या सलग 3 महिन्याच्या बैठकांना अनुपस्थित राहिला किंवा राहिली तर तो अपात्र होतो. पण हे कधी 3 महिन्याचा तो सलग कधी अनुपस्थित राहणार, जेव्हा तो महानगरपालिकेची परवानगी घेणार तेव्हा, की किंवा तात्पुरता त्याला एखादा आजार असेल तर मेडिकल ह्याच्यावर, तरच तो 3 महिने हे सुट्टीवर राहू शकतो. जर ह्याच्यामधलं कुठलंही कारण नसेल तर तो 3 महिन्याच्या अनुपस्थितीमध्ये त्याला हे करणार, अपात्र होणार. पुढे त्याने जर तसं कारण दिलं असेल किंवा महानगरपालिकेची परमिशन काढली असेल आणि 3 महिन्यापेक्षा जास्त म्हणजे किती, तर सलग 6 महिने तो अनुपस्थित राहिला, तर त्याने कारण दिलेलं असो किंवा तो आजारी असो, तो 100% अपात्र होणार. क्लिअर आहे. ह्या दोघांमधला फरक समजला तुम्हाला? जर नसेल तर परत एकदा रिवाइंड करून बघा. आता पुढचा पॉइंट आहे, जर एखाद्या त्याच्या हितसंबंधापैकी एखाद्या पॉइंटवर किंवा मुद्द्यावर चर्चा होत असेल तर त्या चर्चेमध्ये तो नगरसेवक किंवा समिती सदस्य म्हणून मतदान करू शकत नाही किंवा चर्चेमध्ये सामील होऊ शकत नाही. कारण का, तर त्याचे हितसंबंध त्या चर्चेशी जोडलेले आहेत म्हणून, किंवा त्या विषयाशी जोडलेले आहेत म्हणून. समजतंय मी काय बोलतोय? आता बघूया, जर कलम 11 नुसार तो अपात्र झाला किंवा नाही झाला ह्याबद्दल शंका किंवा मतभेद जर असेल तर तो नगरसेवक किंवा कुठलाही इतर नगरसेवक न्यायाधीशाकडे निर्णयासाठी हे प्रकरण पाठवण्याची विनंती करू शकतो. कोणाला विनंती करू शकतो, तर आयुक्तांना ती विनंती करू शकतो. आणि आयुक्तांना ती विनंती न्यायाधीशाकडे पाठवणे हे बंधनकारक आहे, की हा माणूस खरंच अपात्र आहे का नाही, किंवा जर तो स्वतः असेल तर तो सांगेल मी पात्र आहे, तर तुम्ही हे प्रकरण न्यायाधीशाकडे पाठवा. कोणाला सांगेल? आयुक्तांना सांगेल. त्यानंतर त्याची न्यायालयीन चौकशी होईल आणि नगरसेवक पद सोडले असल्याचा निर्णय दिल्याशिवाय तो अपात्र मानला जाणार नाही. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत तो पात्र आहे, नगरसेवक म्हणून बनून राहणार. आता नगरसेवकांना पदावरून कोण काढू शकते आणि कुठल्या कारणासाठी काढू शकते, तर हे कलम 13 मध्ये दिलेलं आहे. तर नगरसेवकाचा एखादा वाईट किंवा अपमानास्पद वर्तन असेल किंवा त्याने एखादा गुन्हा केला असेल किंवा कुठलाही दोष असेल त्याच्यावर, तर राज्य सरकार डायरेक्टली त्या नगरसेवकाला पदावरनं काढू शकते. ते एकतर स्वतःच्या निर्णयानुसार सुद्धा होऊ शकते किंवा महानगरपालिका सुद्धा राज्य शासनाला सांगू शकते की तुम्हाला ह्याला काढायचं आहे. पण हे कधी, तर हे दोषामध्येच, त्याचा दोष एखादा असेल तर त्याच्या कार्यकाळामध्ये, सध्याच्या किंवा लगेचच्या मागील. त्यानंतर जर तो नगरसेवक म्हणून आपली कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ असेल राज्य सरकारच्या मते, म्हणजे तो नगरसेवक म्हणून निवडून आलाय आणि काहीच काम करत नाही, हे जर महानगरपालिकेने राज्य सरकारला सांगितलं किंवा राज्य सरकारच्या निदर्शनास आलं, तर राज्य सरकार महानगरपालिकेला सुचवेल
की तुम्हाला त्याचं वोटिंग घ्यायचं आहे, तर प्रत्येक नगरसेवक किंवा सर्व नगरसेवकापैकी कमीत कमी 3/4 म्हणजे 3/4 म्हणजे जर 4 नगरसेवक असतील टोटल, तर त्याच्यामध्ये 3 नगरसेवकांनी सुद्धा जर सांगितलं ह्याला काढायचं आहे किंवा त्याच्या अगेन्स्ट मतदान केलं, तर त्याला काढावंच लागेल. तर ह्या दोघांमध्ये तुम्हाला फरक समजला काय आहे तो. राज्य सरकार डायरेक्ट कधी काढू शकते, जर त्याच्यावर कुठला दोष असेल तर, किंवा त्यांनी वाईट किंवा अपमानास्पद वागणूक केली असेल किंवा भ्रष्टाचार केला असेल तर. पण जर तो आला निवडून आणि तो कामच करत नाही असं जर वाटत असेल, तर मग त्यांना वोटिंग घ्यावी लागेल आणि मग वोटिंगनुसार 3/4 सदस्यांनी त्याला सहमती दिली त्या रिझोल्युशनला, तर त्याला काढावं लागेल. त्यानंतर राज्य सरकारला एक दुसरा अधिकार देण्यात आला आहे. त्याची जर तो जर अपात्र असेल तर तो दूर करण्याचा अधिकार सुद्धा राज्य सरकारलाच अधिकृत आहे. ठीक आहे. आता बघूया नगरसेवकांची निवडणूक कोण घेतं. तर कलम 14 इम्पॉर्टंट आहे, राज्य निवडणूक आयोग. हे मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं आहे, पण तो कलम 14 तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर राज्य निवडणूक आयोग काय करतं, तर मतदार याद्या तयार करते, महानगरपालिकेच्या सर्व निवडणुका निरीक्षण, मार्गदर्शन, नियंत्रण करण्यासाठी जबाबदार आहेत. ठीक आहे. म्हणजे ह्याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. फक्त इथे एक लक्षात ठेवा, राज्य निवडणूक आयुक्त काय करतो, त्याचे कुठलेही अधिकार आहे किंवा कर्तव्य जे आहेत ते निवडणूक आयोगाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला, आता इथे लक्षात घ्या, निवडणूक आयोगाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा किमान उपजिल्हाधिकारी दर्जाच्या राज्य सरकारी अधिकाऱ्याला किंवा काय तर किमान सहाय्यक महानगरपालिका आयुक्त दर्जाच्या महानगरपालिका अधिकाऱ्याला देऊ शकतात. पण हे अंडर कोणाचे राहणार, तर हे अंडर पुन्हा राज्य निवडणूक आयोगाच्याच राहणार. ठीक आहे. हे नियुक्त केलेले सर्व अधिकारी कोणाच्या अंडर काम करणार, तर त्यांच्याच आयुक्ताच्या मार्गदर्शनाखाली काम करणार. पण जे काम आहे ते डिस्ट्रीब्यूट कसं करणार, कोणाकडे करणार, तर हे तिकडे दिलेलं आहे. हे 3 अधिकारी आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे कुठलाही अधिकारी, उपजिल्हाधिकारी लेवलचा एखादा राज्य सरकारी अधिकारी किंवा महानगरपालिकेचा सहाय्यक आयुक्त ह्या दर्जाचा अधिकारी. क्लिअर आहे. आता पुढचं 14 इतका इम्पॉर्टंट नाही आहे. बनावटचं मतदान रोखायचं असेल तर त्यांना काय तर फोटो ओळखपत्र दिलं जाते, जे की आपलं काय असते तर इलेक्शन कार्ड असते. त्यानंतर कलम 15 आकस्मिक रिक्त जागा कशा भराव्यात. आकस्मिक रिक्त म्हणजे काय, जर एखादा नगरसेवक म्हणून निवडून आला, तो पदच स्वीकारत नाही, तो पद स्वीकारल्यानंतर त्याचा मृत्यू होतो किंवा तो राजीनामा देतो. राजीनामा कोणाकडे देतो मी तुम्हाला सांगितलंय, कोणाकडे देतो, आयुक्ताकडे देतो. किंवा तो कार्यकाळादरम्यान अपात्र ठरतो किंवा पदावरनं काढला जातो, तर ते पद रिक्त झालं. मग आता ते पद रिक्त कसं भरायचं आहे, तर ती जागा तुम्हाला लवकरात लवकर नवीन निवडणूक करून भरली पाहिजे. पोटनिवडणूक होणार आणि ती भरली पाहिजे. पण ही जागा जर 6 महिनेच तुमच्या मेन निवडणूक जी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे तिच्यासाठी फक्त 6 महिने जर बाकी असेल, तर ती रिक्त जागा भरण्यासाठी कुठलीही निवडणूक घेतली जाणार नाही. मग ती जी जागा आहे ती तशीच वॅकंट राहणार. किती, जर 6 महिने फक्त मेन निवडणुकीसाठी बाकी असतील तर. क्लिअर आहे. आता निवडणूक याचिका बघूया. कलम 16 नुसार जर एखाद्या व्यक्तीची नगरसेवक म्हणून योग्य प्रकारे निवड झाली आहे का नाही याबद्दल वाद असेल किंवा त्याच्या निवडणुकीच्या वैधतेला आव्हान दिले जात असेल, कारण का, तर बघा, राज्य निवडणूक आयुक्ताने त्याचं नामनिर्देशन आहे ते चुकीच्या पद्धतीने नाकारलं जर असेल, नाही तुमचा आम्ही फॉर्म घेणार नाही, पुढे त्यांनी काहीतरी भ्रष्टाचार करून मतं चुकीच्या पद्धतीने स्वीकारली किंवा नाकारली, म्हणजे एखाद्या व्यक्तीनं सांगितलं की तुम्ही दुसऱ्याच्या बदली तुमची मतदान करा किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला सांगितलं तुम्ही मतदान करायचंच नाही, ह्या प्रकारची जर पद्धत त्यांनी स्वीकारली, त्यानंतर गंभीर चुका, भ्रष्टाचार किंवा निवडणुकीच्या निकालावर लक्षणीय परिणाम करणाऱ्या इतर कुठल्याही कारणांमुळे त्याची जी निवडणूक वैधता आहे त्याबद्दल जो क्वेश्चन असेल तो तुमच्यासारख्या किंवा आमच्यासारख्या सामान्य व्यक्तीला कधी तुम्ही हे त्याच्यावर केस करू शकतात, तर निकाल झाल्यापासून 10 दिवसाच्या आत तुम्हाला न्यायाधीशाकडे तो वाद सोडवण्यासाठी अर्ज करू शकतो. ठीक आहे. कोण, तर सामान्य व्यक्ती, तुम्ही किंवा आम्ही, की ह्या माणसाचं नगरसेवका पद हे चुकीच्या मार्गाने झालेलं आहे, तर हा अर्ज तुम्हाला तिथे न्यायाधीशाकडे करायचा आहे. कधी, 10 दिवसाच्या आत. पण जर राज्य निवडणूक आयोगाला तसं वाटलं की ही निवडणूक साफ झाली नाही, कारण अनेक ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचार केला आहे किंवा लाच द्यायच्या घटना घडल्या आहेत, तर निवडणूक आयुक्त काय करणार, तर लेखी आदेश देऊन आयोगाच्या अधिकाऱ्याला सांगू शकतात, मग तो कुठलाही अधिकारी असून दे आयोगाचा, निवडणूक आयोगाचा, त्याला 1 महिन्याच्या आत न्यायाधीशाकडे अर्ज करावा लागतो आणि निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवाराची निवडणूक ही अवैध घोषित करा अशी मागणी करावी लागते. ठीक आहे. जर सामान्य व्यक्ती असेल तर किती, 10 दिवसाच्या आत तुम्हाला न्यायाधीशाकडे अर्ज करायचा आहे. पण निवडणूक आयुक्ताला जर तसं वाटत असेल तर तो 1 महिन्याच्या आत ते त्याच्या एखाद्या अधिकाऱ्याला सांगून न्यायाधीशाकडे ती दाद मागू शकतो किंवा अवैध घोषित करायला सांगू शकतो. क्लिअर आहे. आता कलम 17 जो आहे तो डिलीट केला आहे. तो
का डिलीट केलं आहे तर भ्रष्ट आचरणामुळे मतदाराची अपात्रता. आता मतदारांचा एक राईट असतो, आपला एक फंडामेंटल राईट्स आहे, तो म्हणजे काय तर मतदानाचा अधिकार आहे, तुमचा फंडामेंटल राईट्स आहे. तर पहिले काय होतं तर भ्रष्ट आचरण म्हणजे एखादा मतदार असेल, तुम्ही आम्ही असू, जर एखादा चुकीच्या मार्गाने जर जर आपलं भ्रष्ट आचरण असेल तर तेव्हा अपात्र केलं जायचं मतदारांना. पण आपल्याला तुम्हाला माहिती आहे फंडामेंटल राईट्स, मत देणं हा तुमचा फंडामेंटल राईट आहे किंवा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे हा कलम तुम्हाला ते इथनं हटवलेला आहे, कलम 17 लक्षात ठेवायचं आहे. आता निवडणूकच जर अयशस्वी झाली किंवा रद्द झाली त्याची प्रक्रिया काय आहे तर बघा, एखादी सार्वत्रिक निवडणूक आहे किंवा एखादी पोटनिवडणूक आहे तर त्याच्यामधला कुठलाही नगरसेवक जर निवडून आलाच नाही किंवा नगरसेवक आल्यात ते खूप कमी आल्यात संख्येपेक्षा, तर हे कशामुळे होऊ शकते तर मतदारांनी समजा बहिष्कारच टाकला त्या जागेवर तर होऊ शकते, किंवा वोटिंग कमी झालं तर होऊ शकते, किंवा एखादा नगरसेवक पदासाठी उभा राहिला असेल पण तो टायमावर अपात्र झाला आणि ती जागा घेण्यासाठी दुसरे कुठलेही कॅन्डिडेट्स नसतील, क्लिअर आहे, तर ती निवडणूक ही अयशस्वी होते किंवा रद्द होते आणि मग पुढची डेट निवडणूक आयुक्ताला निश्चित करावी लागते आणि पुन्हा निवडणूक घ्यावी लागते. क्लिअर आहे, हे फार क्वचितच घडत असते पण हे सुद्धा आहे. त्यानंतर कलम 19 जो आहे तो सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, महत्वाचा आहे. महापौर आणि उपमहापौर, आणि ह्याच्याबद्दल आपण मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं होतं की त्यांचा जो कालावधी आहे दोघांचा सुद्धा तो 2.5 वर्षासाठी असतो. ठीक आहे, महापौर 2.5 वर्षासाठी राहील, उपमहापौर 2.5 वर्षासाठी राहील, त्यानंतर दुसऱ्यांची सिलेक्शन होईल. ठीक आहे, आणि ह्यांना कोण निवडून देईल तर त्यांची जी पहिली बैठक होईल निवडणुकीनंतर त्याच्यामधले जे सदस्य असतील ते त्यांच्यामधनंच एकाला महापौर आणि दुसऱ्याला उपमहापौर म्हणून निवडतील. आता इथे सुद्धा रिझर्वेशनचा फंड असेल महापौर आणि उपमहापौर पदासाठी, आणि त्याला सुद्धा जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र हे दाखवावं लागेल किंवा सादर करावं लागेल. आता महापौर झाला, उपमहापौर झाला, 2.5 वर्षानंतर जेव्हा तो चेंज होत असेल तेव्हा त्यांची बैठक होईपर्यंत, 2.5 वर्ष झाल्यानंतर जी बैठक होईल तोपर्यंत ह्या दोघांना त्या पदावर राहायचं आहे. जोपर्यंत त्यांचा नवीन रिप्लेसमेंट येत नाही तोपर्यंत त्यांना त्या पदावर राहायचं आहे, आणि मग त्यांची रिप्लेसमेंट आल्यानंतर मग ते जाऊ शकतात. त्यानंतर निवृत्त झालेले जे महापौर आहेत किंवा उपमहापौर आहेत ते पुन्हा उपमहापौर आणि महापौरसाठी लढू शकतात. क्लिअर आहे. आता राजीनामा बघूया. उपमहापौर कोणाकडे राजीनामा देईल तर तो महापौरांना लेखी सूचना देऊन देईल. महापौर कोणाला देईल तर महापौर महानगरपालिकेला देईल. महानगरपालिकेमध्ये कोण कोण आलं तर सगळे सदस्य आले. आता पुढे जर महापौर आणि उपमहापौर त्यांचा कार्यकाळ समाप्त होण्यापूर्वी जर पद सोडत असतील तर महानगरपालिकेचं एक काम असते, त्यांच्या सदस्यांमधनं त्यांना लवकरात लवकर एका जागेसाठी कोणाची तरी निवड करावी लागेल. पण तो निवड केलेला जो व्यक्ती असेल, तो जो पहिला महापौर किंवा उपमहापौर असेल त्याचा जेवढा कार्यकाळ बाकी असेल तेवढ्याच पदापर्यंत राहू शकतो किंवा पद धारण करू शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे, जर महापौर आणि उपमहापौर ह्या ऍक्टनुसार गरजेचं असलेल्या 2च्या सलगच्या बैठकी घेत नसतील तर राज्य सरकारला अधिकार आहे त्या दोघांना सुद्धा काढून टाकण्याचा, जर त्या 2 बैठकी सलगच्या झाल्या नाहीत तर. आणि त्यानंतर त्यांचा जो कार्यकाळ असेल त्यांना काढल्यानंतर तो उर्वरित कालावधीसाठी त्यांना त्या पदावर निवडून येता येणार नाही किंवा पुन्हा नियुक्त केला जाणार नाही. परंतु त्यांचं नगरसेवक जे पद असेल ते नगरसेवक म्हणून सदस्य म्हणून निवडून आलेत तर त्यांचं जे सदस्य असेल नगरसेवक पद ते त्यांचं कायम राहील. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता बघूया सभागृह नेता. तर ज्या पक्षाचे सर्वाधिक सदस्य निवडून येतील आणि ज्यांना महापौरांनी मान्यता दिली असेल तो सभागृहाचा नेता बनेल. ठीक आहे, म्हणजे जी विनिंग पार्टी असेल तेच त्यांच्यामधला एक सभागृह नेता ठरवतील. पण सभागृह नेत्याच्या केसमध्ये जर 2 सत्ताधारी पक्षांमध्ये समान सदस्य संख्या असेल तर महापौर काय करेल, पक्षाच्या महत्वाच्या आधारित पक्षाच्या नेत्याला सभागृह नेता म्हणून निवडेल. हे त्याचं डिस्क्रिशन आहे महापौराचं. क्लिअर आहे. त्यानंतर विरोधी पक्ष नेता, तो विरोधी पक्षांचा नेता असेल आणि त्याला सुद्धा महापौरांची मान्यता दिलेली पाहिजे, त्यालाच विरोधी पक्ष नेता म्हटलं जाईल. परत सेम 2 विरोधी पक्ष नेत्यामध्ये जर समान सदस्य असतील किंवा समान संख्या असेल तर पुन्हा महापौरच डिसाईड करेल कोणाला बनवायचं आहे, कोण विरोधी पक्ष नेता, आणि हा निर्णय अंतिम असेल. क्लिअर आहे. आता मानधन शुल्क व भत्ते कोण ठरवते तर राज्य सरकारची पूर्व परवानगी घेऊन महापालिका नगरसेवकाला किती मानधन द्यायचे, शुल्क द्यायचे आहे व भत्ते द्यायचे हे ठरवत असते. क्लिअर आहे. आता स्थायी समिती, परिवहन समिती बघण्याआधी तुमच्यापैकी एका विद्यार्थ्याने किंवा एका मुलांनी कमेंट केली होती की असा कोणताही क्लास नाही, ॲप नाही किंवा यूट्यूब किंवा ॲपवर कायमस्वरूपी फ्री शिकवतात, नुसता धंदा. तर एक लक्षात घ्या मुलांनो,
मराठीमध्ये कुठलाही असा क्लासेस नाही किंवा यूट्यूबर नाही जो फ्रीमध्ये कुठलाही कंटेंट न किंवा कुठल्याही नोट्स न विकता फक्त यूट्यूबच्या भरोश्यावर यूट्यूबवर टिकून राहील. कारण जे यूट्यूब चॅनल सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी हिंदीतनं जे कंटेंट बनवत आहेत त्यांची व्ह्यूवरशिप खूप जास्त आहे. मिनिमम 50K ते 60K इतकी त्यांना व्ह्यूवरशिप येत असते. पण मराठी यूट्यूबरचं तसं नाही आहे. मराठी एक्झामसाठी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एक्झामसाठी जे यूट्यूबर शिकवतात तुम्हाला, मग कुठलेही यूट्यूबर असून दे, त्यांची व्ह्यूवरशिप ही फार कमी असते. मॅक्झिमम टू मॅक्झिमम 10K एवढीच त्यांना व्ह्यूवरशिप भेटत असते. तर हे सगळं जर तुम्ही बघाल तर जर त्याचं मॉनिटाईज चॅनल असेल तर मिनिमम मंथली त्याला 7,000 ते 8,000 इतकेच भेटत असतात. आणि तुम्हाला माहिती आहे 7,000 आणि 8,000 मध्ये काहीच चालत नसते. त्यामुळे ह्या प्लॅटफॉर्मवर टिकणं फार कठीण आहे. तर मला वाटतं मुलाने थोडा विचार करावा. खूप सारे फ्री कंटेंट हे आम्ही देत असतो आणि खूप सारे मार्गदर्शन हे करत असतो. तर हे तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. कारण मराठी एज्युकेशनल चॅनल हीच मॉनिटाईज होण्यासाठी जवळपास 1 वर्ष लागत असते. 1 वर्ष फ्रीमध्ये तो शिक्षण देत असतो. त्यानंतर सुद्धा मॉनिटाईज झाल्यानंतर त्याला जवळजवळ 2-3 महिने हे पहिल्या पेमेंटसाठी वेट करावं लागते, जे की जवळपास 7,000 ते 8,000 रुपये भेटत असतात. तर त्यामुळे तुम्ही आता रिसेंटली बघाल तर खूप सारे 10K 20K वाले सबस्क्रायबर असलेले सुद्धा एज्युकेशनल चॅनल हे मराठीतले बंद पडलेले आहेत. 14,000 हा सरकारने ठरवलेला मिनिमम वेज आहे. पण आम्ही ऑनलाईन शिकवणारे शिक्षक सुद्धा ह्या कमी वेजमध्येच काम करत असतो. तर हे सगळ्यांनी फक्त लक्षात घ्यायचं आहे. पण जर तुमच्यापैकी कोणाला सपोर्ट करायचा असेल तर मला हा QR कोड स्कॅन करून तुम्ही सपोर्ट करू शकता. आता हे सगळ्यांसाठी नाही आहे. जे लोक कॅपेबल असतील, ज्यांना माझ्या व्हिडिओचा फायदा झाला असेल आणि ज्यांना वाटत असेल की सरांच्या चॅनलला सपोर्ट करावं, त्याच लोकांनी करायचं आहे. तर आता एक कन्सेप्ट ट्रेंडमध्ये आहे डिजिटल भीक. ठीक आहे. तर हे कुठलं मी डिजिटल भीक मागत नाही आहे किंवा डोनेशन मागत नाही आहे. मी तुम्हाला जे डिलिव्हर केलं आहे आतापर्यंत, जर त्याचा तुम्हाला फायदा होत असेल, जर तुम्हाला वाटत असेल तर करू शकता, अदरवाईज नाही केलं तरी चालेल. आणि तुमच्यापैकी जे सपोर्ट करणाऱ्याला वाटत असेल की माझं नाव सरांनी पुढच्या लेक्चरमध्ये घ्यावं किंवा मला शाउट आउट द्यावं लेक्चरमध्ये, तर तुम्ही सपोर्ट केल्याचा ट्रान्झॅक्शन ID मला सेंड करा आणि तुमचं नाव सेंड करा आणि तुमच्या गावाचं किंवा शहराचं नाव सेंड करा. मी तुम्हाला शाउट आउट देईल. पण ज्यांना वाटत असेल, त्यांना शाउट आउट द्यावं असं वाटत असेल त्यांनीच हे करायचं आहे. पुन्हा सांगतो, जे कॅपेबल असतील त्यांनीच करा. कारण मला माहिती आहे खूप लोक हे बेरोजगार आहेत आताच्या घडीला. पण ज्यांना वाटत असेल ते करू शकतात. क्लिअर आहे. पुढे आता मी तुम्हाला कल्याण डोंबिवली संबंधी खूप सारं कंटेंट बनवलेलं आहे. ते सगळ्यांनी परत एकदा बघायचं आहे. त्यामध्ये मी खूप महत्त्वाचे लेक्चर्स घेतलेले आहेत. जसे की चालू घडामोडीवर 4 लेक्चर घेतलेले आहेत. GK राज्यघटनेवर घेतलेलं आहे, समाज सुधारकावर घेतलेलं आहे. त्यानंतर एक्झाम रिलेटेड मी तुम्हाला गायडन्स केलेलं आहे. तर हे सगळे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता बघूया आपण स्थायी समिती. तर स्थायी समितीची रचना पहिल्यांदा बघूया. त्याचा आहे कलम 20. तर 16 नगरसेवक हे स्थायी समितीत असले पाहिजेत. आणि सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिली जी बैठक होते त्यामध्ये तुम्हाला स्थायी समितीचे सदस्य हे निवडायचे असतात, जे की 16 नंबरने असतात किंवा 16 असतात. आणि हे 16 सदस्यांमधले 8 सदस्य जे असतात ते दरवर्षाला जी महापालिकेची पहिली बैठक होते तेव्हा ते रिटायर होत असतात. क्लिअर आहे. हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. अर्धे सदस्य म्हणजे 16 मधले अर्धे सदस्य. तर आता हे 8 कोण आहेत हे कसं डिसाईड करायचं की ह्यांना 8 जणांना रिटायर करायचं आहे, तर ते सगळं चिठ्ठी उडवून केलं जाते. क्लिअर आहे. तर बघा इथे त्यांनी सांगितलं स्थायी समितीचे अर्धे सदस्य दरवर्षी महिन्याला महापालिकेच्या पहिल्या बैठक होते तेव्हा त्या महिन्याच्या पहिल्या दिवशी दुपारी ते पद सोडतील. आणि जर सार्वजनिक निवडणूक झाली असेल तर जे आधीचे स्थायी समितीचे अध्यक्ष असतील किंवा सदस्य असतील ते नवीन समिती निवडून आल्यावरच ते सोडतील. ठीक आहे, त्यांचं पद. तर मी इथे सांगितल्याप्रमाणे 1 वर्षाने ज्यांना निवृत्त व्हायचं आहे त्यांचं कशाने डिसाईड केलं जातं, तर चिठ्ठी उडवून केलं जाते निवृत्तीच्या तारखेच्या आधीपूर्वी. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या वेळेला काय होणार, तर सर्वात जास्ती कार्यकाळ जे राहिलेले आहेत ते सदस्य निवृत्त होतील आणि पुन्हा सेम सायकल रिपीट होत राहील. त्यानंतर एखादा जर सदस्याची पुन्हा नियुक्ती झाली, म्हणजे एखादा ऑलरेडी आहे तो रिटायर होणार आहे आणि त्याची पुन्हा नियुक्ती झाली, तर त्याच्या कार्यकाळाची जी लांबी आहे ती कशी मोजली जाईल, तर त्याची नव्याने मोजली जाईल. पुन्हा तो निवडून आलेला आहे त्याच्यामुळे पुन्हा त्याची कार्यकाळाची लांबी ही मोजली जाईल. क्लिअर आहे. आता हे जे नवीन सदस्य नियुक्ती होणार आहेत ते महानगरपालिका काय करेल, तर निवृत्तीच्या तारखेच्या 1 महिन्याच्या आधीच बैठक घेऊन निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागी नवीन सदस्य नियुक्त करेल. कोण, महानगरपालिका. आता स्थायी समितीचा सदस्य नसला कुठलाही नगरसेवक पुन्हा नियुक्तीसाठी सुद्धा पात्र असेल, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आता बघूया कलम 21 स्थायी समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती.
स्थायी समितीच्या स्थापनेनंतर पहिल्या बैठकीमध्ये मगाची सांगितल्याप्रमाणे आपल्याला तिचे सदस्य सुद्धा निवडायचे असतात आणि त्यांच्यामधनं एक अध्यक्ष सुद्धा त्यांना निवडायचा असतो. कधी? पहिल्या बैठकीमध्ये. त्यानंतर जो अध्यक्ष असेल, प्रिव्हियस अध्यक्ष, तो त्याचा उत्तराधिकारी म्हणजे नियुक्ती झाल्यानंतर पुढचा उत्तराधिकारी येईपर्यंत पद धारण करेल आणि पुन्हा नियुक्तीसाठी सुद्धा पात्र असेल. आता जर स्थायी समितीचे सदस्य नसतील तर अध्यक्षाला पद रिकामं करावं लागेल. त्यानंतर अध्यक्षाचे पद जर अनपेक्षितपणे रिक्त झाले तर स्थायी समिती लवकरात लवकर तिच्यामधून किंवा तिच्या सदस्यामधून रिक्त जागा भरण्यासाठी एका सदस्याची निवड करेल व जो नवीन अध्यक्ष निवडून येईल तो मूळ अध्यक्षाच्या उर्वरित कार्यकाळासाठीच पदावर राहील. आता स्थायी समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती जेव्हा तुमचे अर्धे सदस्य निवृत्त होतात, कधी? तर पहिल्या बैठकीला. तर ह्या बैठकीला जर झाली नाही त्याची नियुक्ती तर त्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत केली जर नाही त्याने नियुक्ती तर महानगरपालिका अध्यक्षांची नियुक्ती करेल. आधी कोण करत होतं? तर जे स्थायी समितीचे अध्यक्ष होते ते त्यांच्यामधनं अध्यक्ष निवडत होते. पण जर त्याने निवडलं नाही 30 दिवसापर्यंत, कधी? सदस्य निवृत्त झाल्यानंतर किंवा पहिल्या बैठकीच्या दिवशी आणि तिच्यानंतरच्या 30 दिवसामध्ये, तर महानगरपालिकेचे सर्व सदस्य मिळून अध्यक्षाची नियुक्ती करेल. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि ही नियुक्ती जी आहे ती त्या 30 दिवसानंतरचे 15 दिवस जे असतील त्यामध्ये बोलवलेल्या विषयक बैठकीत केली पाहिजे. आणि अध्यक्षाची निवड जी आहे ती निवड स्थायी समितीच्या सदस्यामधूनच केली पाहिजे. पुढे मी तुम्हाला जे सांगितलं, महानगरपालिकेला अध्यक्षाची नियुक्ती करावी लागेल. कधी? 30 दिवसाच्या आत जर केली नसेल तर महानगरपालिकेमध्ये कोण ही अध्यक्षाची निवडणूक करणार? तर मी तुम्हाला सांगितलं, सदस्य करणार. ठीक आहे, सगळे महानगरपालिकेचे सदस्य. पण कुठले सदस्य? जे त्यावेळेला उपस्थित असतील ते आणि मतदान करतील ते. क्लिअर आहे? जर समसमान मतं पडली तर बैठकीचे अध्यक्ष असलेल्या व्यक्तीला दुसरे किंवा निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. पुढे सेम अशा प्रकारे जर तुम्ही अध्यक्ष निवडला तो उर्वरित काळासाठीच सेवा देईल. क्लिअर आहे? आता स्थायी समितीचा जो सदस्य आहे तो 2 महिने जर सलग बैठकीने अनुपस्थित राहिला तर त्याची जागा रिक्त होईल. पण जर त्यांनी सांगितलेलं असेल, महानगरपालिकेला कळवलं असेल की त्याला आजार आहे किंवा दुसरं काही कारण सांगितलं असेल तर तो 2 महिन्यापेक्षा जास्त राहू शकतो, पण 4 महिन्यापेक्षा जास्त नाही. मग तुला आजारी असून दे किंवा काही असून दे, तुला जागा ही रिक्त करावी लागेल. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. तिथे किती होते आधीची मी तुम्हाला सांगितलं ते 3 महिने आणि 6 महिन्याचा फरक होता. क्लिअर आहे? बाकी सेम. आकस्मित जागा कशा भरायची आहे? तर नगरसेवकांनी पद जर स्वीकारलं नाहीत, हे म्हणजे अकस्मित. त्यानंतर समितीचा सदस्य मृत्यू पावला, राजीनामा दिला, मुदत संपण्यापूर्वी अकार्यक्षम किंवा अक्षम झाला किंवा अपात्र झाला किंवा त्याचे पद कलम 22 अंतर्गत रिक्त झाले, म्हणजे ह्याच्यानुसार रिक्त झाले किंवा तो नगरसेवक राहिला नाही तर ती व्यक्ती किंवा ती जागा ही तुम्हाला लवकरात लवकर भरली पाहिजे. आणि जी नियुक्ती केलेली व्यक्ती असेल ती उरलेल्या काळासाठीच फक्त ते पदावर राहील. पुढे स्थायी समिती विशेष समिती किंवा उपसमितीला अधिकार प्रदान करू शकते. आता स्थायी समितीच्या अंडर काही विशेष समित्या बनवलेल्या असतात, उपसमित्या बनवलेल्या असतात. तर ही स्थायी समिती त्यांचे काही अधिकार असतात ते ह्या विशेष समित्यांना देत असते. कारण का? विशेष समिती कशासाठी बनवलेली असते? तर एखादं स्पेसिफिक काम आहे, त्या कामाच्या दृष्टीने किंवा त्या स्पेसिफिक कामासाठी विचारमंथन करण्यासाठी ती स्पेसिफिक कमिटी बनवलेली असते. तर ह्या समितीला जेव्हा अधिकार सोपवले जातात स्थायी समितीकडनं, ते कसे सोपवले जातात? तर स्थायी समितीच्या 2/3 सदस्याच्या पाठिंब्याने ठराव पारित करून आपले कुठलेही अधिकार हे आर्टिकल 30 अंतर्गत स्थापन केलेल्या विशेष समितीला देऊ शकतात. आर्टिकल 30 अंतर्गत विशेष समित्या ह्या स्थापन केल्या जातात स्थायी समितीतर्फे, हे लक्षात ठेवा. आणि हे अधिकार कसे सोपवले जातात ते सुद्धा लक्षात ठेवा. पण स्थायी समितीला असे जर कुठले ठराव केले असतील तर त्याची माहिती ही महानगरपालिकेला देणं आवश्यक आहे. महानगरपालिका कुठल्याही वेळेस असा ठराव रद्द करू शकते की कुठलाही विशेष समिती वगैरे स्थापन केला असेल तो ठराव. त्यानंतर स्थायी समितीमध्येच उपसमित्या बनवल्या असतात किंवा लहान लहान गट बनवले असतात स्थायी समितीच्या सभासदांमध्येच. तर स्थायी समिती नियमानुसार आणि विशेष निर्णयानुसार आपले काही अधिकार आणि कर्तव्ये लहान गटांना किंवा त्या उपसमित्यांना देऊ शकते. पण ह्या उपसमितीमध्ये कमीत कमी 3 सदस्य तरी असले पाहिजेत. हे क्लिअर आहे? आणि त्यांना प्रत्येक उपसमितीला स्थायी समितीने वेगवेगळ्या दिलेल्या सूचनांचे पालन हे करणं आवश्यक असतं. क्लिअर आहे? म्हणजे मेन जो अधिकार आहे तो स्थायी समितीकडेच असतो. आता बघूया पुढची महत्वाची समिती, परिवहन समिती. तर ज्या महानगरपालिकेने परिवहन सेवा ताब्यात घेतली असेल किंवा सेवा चालू केली असेल, म्हणजे ट्रान्सपोर्ट सेवा, तर त्या सेवेचे जे व्यवस्थापन आहे ते एका नियम व अटीनुसार चालते. ठीक आहे? त्यासाठी 13 सदस्यांची एक परिवहन समिती ही नेमली जाते. हे सुद्धा लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. 13 सदस्यांची परिवहन समिती.
तर हा उपक्रम तयार झाल्यावर किंवा ताब्यात घेतल्यावर महानगरपालिका परिवहन समितीवर 12 सदस्यांची निवडणूक करेल आणि हे सदस्य परिवहन, अभियांत्रिकी, उद्योग, व्यवसाय, वित्त, कामगार बाबीमध्ये अनुभव व कौशल्य असणाऱ्या व्यक्तीमधूनच करावे लागतील. मग ते नगरसेवक असोत किंवा नसोत हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर नगरसेवकाच्या पात्र होण्यास जे कलम आहेत त्यामध्ये जर ते पात्र होत असतील ते व्यक्ती तरच ते परिवहन समितीचे सदस्य होऊ शकतात. ठीक आहे, जर पात्र नगरसेवकाच्या ह्याला पात्र असतील तर. त्यानंतर सगळ्यात सुपर इम्पॉर्टंट आहे, स्थायी समितीचे जे अध्यक्ष असतात ते आपोआप परिवहन समितीचे सदस्य असतात. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर महापालिकेने नियुक्त केलेल्या परिवहन समितीच्या सदस्यापैकी अर्धे सदस्य तर दुसऱ्या वर्षी ज्या महिन्यात पहिली बैठक होते त्या दिवशी निवृत्त होतील. आता कोणाला निवृत्त व्हायचं आहे हे सुद्धा कसं डिसाईड केलं जाते, तर मी मागे सांगितल्याप्रमाणे चिठ्ठी काढून केलं जाते. आता दुसरं महत्वाचं एखादा नगरसेवक परिवहन समितीचा सदस्य बनला परंतु निवृत्तीपूर्वी नगरसेवक जर राहिला नाही तर तो समितीचा सदस्य राहणार नाही आणि त्याचे पद हे रिक्त होईल. त्यानंतर ज्या लोकांना 2 वर्षांनी निवृत्त व्हायचं आहे, मी मगाशी ते सांगितलं, तर त्यांची निवड ही पुन्हा चिठ्ठी टाकूनच केली जाईल. मागे सुद्धा आपण बघितलं होतं, स्थायी समिती सुद्धा चिठ्ठी टाकूनच केली जात होती. त्यानंतर इथे तुम्हाला एक क्वेश्चन असेल की 12 सदस्यांची नियुक्ती तर होते पण तुम्ही इथे 13 सदस्य सांगितले, तर 13वा सदस्य कोण असेल, तर 13वा सदस्य स्थायी समितीचे अध्यक्ष. क्लिअर आहे, तर हा तुमचा 13वा सदस्य आहे. त्यानंतर सर्वात जास्त काळ जे सेवा दिलेली असतील त्यांना प्रथम निवृत्त केले जाईल आणि जे नवीन निवडले जातील ते महिन्याभरापूर्वी एक मीटिंग घेतली जाईल आणि पात्र व्यक्तीची निवडणूक करून ते नियुक्ती करून ते रिक्त जागा ह्या भरल्या जातील. हे सेम मागच्या प्रमाणे स्थायी समितीप्रमाणेच. आपण निवृत्त होणारा जो सदस्य आहे तो पुन्हा नियुक्तीसाठी पात्र असेल किंवा नवीन जो असेल तो सुद्धा नियुक्तीसाठी पात्र असेल. पुढे परिवहन समितीवर नियुक्त केलेला व्यक्ती पद स्वीकारत नाही, मरण पावतो, राजीनामा देतो, अपात्र ठरतो, कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ ठरतो किंवा पद अनुच्छेद 26 अंतर्गत रिक्त झालं असेल तर महानगरपालिकेला लवकरात लवकर ती पात्र व्यक्तीची नियुक्ती करून ती जागा भरायची असते. ठीक आहे, आणि जी जागा अशा प्रकारे भरली जाईल तिचा जो काळ असेल तो उर्वरित जो आधीचा असेल काळ जो बाकी असेल तेवढंच ते पद धारण करेल. आता परिवहन समितीच्या सदस्यांची अपात्रता बघूया. तर कलम 25 प्रमाणे जर ते अपात्र ठरले तर ते सदस्य राहू शकत नाही. त्यानंतर सेम आपण स्थायी समितीमध्ये बघितल्याप्रमाणे जर एखाद्या महत्त्वाच्या बाबीवर डिस्कशन चालू असेल आणि ती महत्त्वाची बाब जर सदस्याच्या हितसंबंधाशी रिलेटेड असेल तर त्याला चर्चेत किंवा मतदानात भाग घेता येणार नाही. जर त्यांनी घेतला तर तो अपात्र होईल. त्यानंतर तात्पुरत्या आजारामुळे किंवा समितीने मंजूर केलेल्या वैध कारणाशिवाय सलग 2 महिने बैठकांना अनुपस्थित राहिला तर पण जर काही कारण त्यांनी दिलं नाही 2 महिन्यामध्ये तर तो अपात्र होणार. पण त्याने जर कारण दिलं असेल तर तो 4 महिन्यापर्यंत राहू शकतो. पण 4 महिन्यापर्यंत जर त्यांनी कारण देवो किंवा न देवो त्याला अनुपस्थित जर राहिला तर तो अपात्र होणार आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कलम 27 परिवहन समितीचे अध्यक्ष तर हे तुम्हाला कलम लक्षात ठेवायचं आहे. तर तिच्या स्थापनेनंतर जी पहिली बैठक होईल त्याच्यामधूनच तिच्या सदस्यापैकी एकाला त्यांना अध्यक्ष म्हणून निवडावा लागेल आणि नवीन अध्यक्ष निवडले जाईपर्यंत पद धारण करतील परंतु त्यांना पुन्हा निवडलं जाऊ शकते. क्लिअर आहे. पुढे जर अध्यक्ष समितीचे सदस्यच राहिला नाही तर त्यांना तत्काळ पद सोडावं लागेल आणि त्यांचा कार्यकाळ संपला नसेल तरी सुद्धा. पण जर अध्यक्षाचं पद कार्यकाळ संपण्यापूर्वी जर रिक्त झालं तर समितीला लवकरात लवकर त्याच्या जागी दुसऱ्या पर्यायाची किंवा दुसऱ्या सदस्याची निवड करावी लागेल व नवीन अध्यक्ष जो असेल तो मूळ अध्यक्षाच्या उर्वरित काळासाठी सेवा देईल. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. हे मोस्टली सेमच आहे आपण मागे बघितल्याप्रमाणे. आता परिवहन समितीच्या सुद्धा काही उपसमित्या असतात स्थायी समितीप्रमाणे, पण परिवहन समितीमध्ये तिच्या सदस्यांमधून तिला वाटेल तेवढे लहान गट तयार करू शकते आणि लहान गटातील समितीला आवश्यक तेवढे लोक हे असू शकतात. त्यानंतर पॉवर सुद्धा ट्रान्सफर करू शकते स्वतःचे काही जर समितीच्या 2/3 सदस्यांनी सहमती दिली तर. बाकी परिवहन समिती लहान गटाला कुठल्याही मुद्द्यावर तपासणी अहवाल किंवा सल्ला देण्यास सांगू शकते. ते सगळं समितीकडेच अधिकार आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचं बघूया प्रभाग समिती. तर प्रभाग समितीमध्ये कुठले कुठले सदस्य असतील तर त्या प्रभागामधून निवडून आलेले नगरसेवक, त्यानंतर त्या प्रभाग समितीच्या क्षेत्राचे प्रभारी किंवा अधिकारी, त्यानंतर नगरसेवकाद्वारे नामनिर्देशित केलेले 3 अतिरिक्त सदस्य, हे सगळे मिळून प्रभाग समिती हे बनवतात.
आणि मेन जे काम करायचं असते किंवा फीडबॅक द्यायचा असतो ते प्रभाग समितीलाच करायचा असतो, कारण ही खालच्या लेवलला काम करत असते. ठीक आहे. पुढे जे सदस्य असतील कुठले, तर नामनिर्देशित केलेले, ते प्रभाग समिती क्षेत्रातील सामाजिक कल्याण कार्यात सामील असलेल्या मान्यताप्राप्त गैरसंस्कारी संस्था किंवा समुदाय गटामधून असले पाहिजेत आणि ते त्या प्रभागाचे नोंदणीकृत मतदार सुद्धा असले पाहिजेत. बाकी प्रभाग समिती सुद्धा महानगरपालिकेच्या कालावधी इतक्याच काळासाठी टिकतील. पुढे दरवर्षी प्रभाग समिती पहिल्या बैठकीत त्यांच्या अध्यक्षाची निवड करतील आणि पुढील वर्षाच्या बैठकीपर्यंत ते पद हे धारण करतील. पण जो अध्यक्ष असेल तिचा, तो नगरसेवक असला पाहिजे. नगरसेवक जर तो नसेल तर त्याचं पद जाईल. पुढे सेम अध्यक्षाचं पद जर मुदतीपूर्वी रिक्त झाले तर प्रभाग समितीला नवीन अध्यक्ष निवडणं आवश्यक आहे आणि नवीन अध्यक्ष उर्वरित काळासाठीच काम करेल. आता प्रभाग समिती महानगरपालिकेच्या एकूण देखरेखीखाली खालील प्रकारचे कामं हे करेल. कुठली कुठली कामं करतात, तर स्थानिक सेवाशी संबंधित नागरिकांच्या सामान्य समस्या ज्या आहे, जसे की पाणी पुरवठा निचरा, स्वच्छता, वादळी पाणी व्यवस्थापन त्वरित सोडवणे, प्रभागासाठी खर्च योजनांचा आढावा घेणे, आयुक्तांना पाठवण्यापूर्वी बदल सुचवणे, त्यानंतर त्यांच्या क्षेत्रातील 5 लाखापर्यंतच्या नगरपालिका कामाच्या योजनांना मान्यता देणे आणि निधी पुरवणे जोपर्यंत अंदाजपत्रक परवानगी देते. म्हणजे 5 लाख रुपये हे यूज करू शकतात. ठीक आहे, कोण, प्रभाग समिती. त्यानंतर महानगरपालिका ठरावाद्वारे प्रभाग समितीला अतिरिक्त कार्य देऊ शकते जर तिला ते योग्य आवश्यक वाटत असेल तर. आणि प्रभाग समितीने दरमहा किमान एकदा तरी तिच्या प्रभाग कार्यालयात बैठक घेतली पाहिजे, हे सुद्धा लक्षात असू द्या. आता बघूया सगळ्यात महत्त्वाचा, महापालिका आयुक्त. महापालिकेचा आयुक्ताची नियुक्ती कुठल्या कलमानुसार होते, तर कलम 36. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आयुक्ताची नियुक्ती कोण करतं, तर राज्य सरकार करते. आणि तो कुठल्या दर्जाचा असतो, तर तो IAS ह्या दर्जाचा असतो. तर सुरुवातीला आयुक्त जे असतात ते राज्य सरकारने ठरवलेल्या 3 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठीच पद धारण करतात, पण त्यांची नियुक्ती जी असते ते पुढे प्रत्येक वेळी 3 वर्षापर्यंत वाढवली सुद्धा जाऊ शकते. पण जर आयुक्तावर दुसरे सरकारी सेवेचे अधिकार असतील तर त्यांना कोणत्याही वेळी सेवेत परत बोलवली जाऊ शकते. राज्य सरकारनं आयुक्तांना कुठल्याही वेळी असमर्थता, गैरवर्तन किंवा कर्तव्य दुर्लक्ष केल्याबद्दल काढून टाकू शकते. म्हणजे राज्य सरकारकडे सगळे अधिकार आहेत की ह्या कारणांमुळे आयुक्तांना काढायचं आहे का नाही काढायचं आहे. त्यानंतर महानगरपालिकेच्या बैठकीत सर्व नगरसेवकांनी जर ठरवलं तर 5/8 सदस्यांनी त्यांना काढून टाकण्यासाठी जर मतदान केलं तर त्यांना तत्काळ काढूनच टाकलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. किती, 5/8 म्हणजे किती, तर 5/8 सदस्यांनी. क्लिअर आहे. आता ह्यांचं जे वेतन असते ते कुठनं येते, राज्य सरकार तर अपॉइंट करतोय, पण वेतन कोण देते, तर वेतन जे आहे ते महानगरपालिकेच्या निधीतनं येते. क्लिअर आहे. आणि जे मासिक भत्ते वगैरे आहेत ते सुद्धा इथनंच भेटतात. पण ह्यांचा पगार कोण डिसाईड करतं की किती पगार तुम्हाला द्यायचा आहे, महानगरपालिकेला सांगायचं आहे, तर हे राज्य सरकार करते. क्लिअर आहे. त्यानंतर कलम 39A ह्याच्यामध्ये काय आहे, तर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांची नियुक्ती. तर राज्य सरकार महानगरपालिकेत एक किंवा अधिक अतिरिक्त महानगरपालिका आयुक्ताची पदे निर्माण करू शकते आणि हे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त जे मेन आयुक्त आहेत त्यांच्या देखरेखीखाली काम करतात आणि त्यांचे काही अधिकार जे आहेत, आयुक्तांचे काही अधिकार किंवा सर्व अधिकार आणि काही किंवा सर्व कर्तव्य सुद्धा पार पाडू शकतात. आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्त केलेल्या प्रत्येक व्यक्तीला अधिनियमानुसार आयुक्ताप्रमाणे जबाबदारी, निर्बंध आणि सेवा अटी असतील. क्लिअर आहे. आता बघूया परिवहन व्यवस्थापक. तर कलम 40 अंतर्गत हा इम्पॉर्टंट आहे. जर महापालिकेने परिवहन सेवा सुरू केली असेल किंवा ताब्यात घेतली असेल तर राज्य सरकारच्या परवानगीने परिवहन व्यवस्थापक म्हणून योग्य व्यक्तीची निवड करणे आवश्यक आहे. आणि त्याला पगार सुद्धा कोण भेटते, कशातनं भेटतो, तर महापालिकेकडनंच भेटतो, महापालिकेच्या निधीमधनंच भेटतो. पण ते सगळं कोण डिसाईड करते, पगार वगैरे, तर ते राज्य सरकार करते. क्लिअर आहे. आता आयुक्तांची अपात्रता बघूया. कलम 42. तर कोणत्याही व्यक्तीला आयुक्त म्हणून नियुक्त केले जाऊ शकत नाही जर तिला किंवा तिच्या भागीदाराला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे महानगरपालिकेच्या सोबतच्या कुठल्याही करारात कुठलाही हिस्सा किंवा हितसंबंध असेल तर. त्यानंतर जर कुठल्याही आयुक्ताला स्वतःद्वारे किंवा त्याच्या भागीदाराद्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अशा करारात कोणताही हिस्सा किंवा हितसंबंध मिळाला तर तो आयुक्त राहणार नाही आणि त्याचे पद हे रिक्त होईल. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढे जर तुम्हाला आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा व्हिडिओला. तुमच्या व्हिडिओच्या लाईकने खूप सारं प्रोत्साहन भेटते आणि नवीन नवीन व्हिडिओ हे बनवण्याची इच्छा होते. क्लिअर आहे. तर चला, ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या आधी अपलोड केलेले व्हिडिओ बघितले नसेल तर त्यांनी बघायचे आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण मी TMC भरती, ठाणे महानगरपालिका भरती,
नागपूर महानगरपालिका भरती आणि मीरा भाईंदर महानगरपालिका भरती ह्या संबंधी व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे. तर चला, परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. होप करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.